2019 मध्ये अक्कलकोटला जात असताना स्वामींकडून मला बीजमंत्र आले. ते जेव्हा 2 शब्द आले, ई-हारा आणि अहिरा. तेव्हा हे बीजमंत्र आहेत का? किंवा ह्याचं काय करायचं? ह्याचं मला काहीही ज्ञान नव्हतं. ओके. पण एखादी आई बाळाच्या बोटाला धरून जसं त्याला फिरवते, तसं स्वामींनी माझ्याकडनं ही पूर्ण हीलिंग पद्धती डेव्हलप करून घेतली, विकसित करून घेतली. ज्याचं नाव आहे पूर्वस्मृती हीलिंग पद्धती. ओके. प्रत्येकजण संघर्षातनं जातो. कोणी असा माणूस नाही की ज्याला आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर संघर्ष नाही. Correct. आणि आपण सर्वसामान्य लोक आहोत. ती लोक येत गेली. मला जसं कार्डावरनं येत गेलं, आतून इंट्युशन येत गेलं, महाराजांकडून गायडन्स येत जायचा, तसं मी त्यांना हिलिंग देत गेले. अच्छा. हा कुठलाही प्रवासानं ठरवून नाही केलेला, हा घडलाय. काही माणसं समजूतदार आहेत, काही रागीट आहेत, काही वाटेल तसं वागणारी आहेत, काही व्यसनांच्या आहारी जाणारी आहेत, काही कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं समाधान टिकवणारी आहेत. ही सगळी माणसं आपण आजूबाजूला बघतो. करेक्ट. कारण जन्माला येताना मला तर कर्म भोगायचे आणि ते मनाच्या पातळीवर आपण भोगणार होतो. काही जणांना खूप अँझायटीचे इश्यू आहेत, खूप ॲग्रेशनचे, खूप टोकाच्या डिप्रेशनचे इश्यू आहेत. मग व्यसनाधीन होणं किंवा खूप ॲग्रेशन होणं, छोट्या छोट्या गोष्टीत खूप अँगर येऊन रिॲक्ट करणं, असे प्रॉब्लेम्ससुद्धा त्या मुलांमध्ये बघितले गेलेले आहेत. म्हणजे इव्हन ट्रीटमेंट देताना सुद्धा जेव्हा एखादा माणूस माझ्यासमोर येऊन बसतो तेव्हा मी गोंदवलेकर महाराज आणि स्वामी यांना बोलावते आणि सांगते, तुम्ही करून घ्या. कारण ती एनर्जी वेगळी आहे. त्यांना काय समोरच्याला द्यायचं आहे, मी कशाला त्याच्या आड येऊ. मी एक माध्यम आहे. एक महत्त्वाची मेमरी एक स्टोअर असते आपल्याकडे आणि सगळ्यात महत्त्वाचं ती अनकॉन्शियसली स्टोअर्ड असते, ती म्हणजे इमोशनल मेमरी. तर जेव्हा तू एखाद्या घटनेतनं जात असतोस तेव्हा तुझ्या मनामध्ये एक भावनिक प्रतिक्रिया उमटते. मग ती सुखाची, दुःखाची, रागाची, ह्या सगळ्या भावना त्याच्यामध्ये उमटतात. बरं, ही मेमरी जेव्हा एकदा निर्माण झालेली आहे तर ती साठून राहते. सगळा परिणाम होतो आणि ते तुमच्या नकळत होतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत ते एक हीलर आहेत, मेडिटेशन एक्सपर्ट आहेत, टॅरो कार्ड रीडर आहेत. त्यासकट त्यांनी बऱ्याच मोडॅलिटीवरती काम केलं आहे. तेच नाही तर त्यांचं यूट्यूब चॅनल पण आहे, जिथे त्यांनी आत्तापर्यंत 54 मेडिटेशन अपलोड केले, जे लोकांना फार मदत करतात त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. तेच नाही तर आज त्यांच्याकडे अशी काही मोडॅलिटी आहे जी त्यांनी डेव्हलप केले, जी त्यांनी बनवले, ज्याच्याने लोकांना बऱ्याच मदत होते. त्यांच्या कार्मिक सोलला जे प्रॉब्लेम असतात आपल्याला कार्मिक रिलेटेड, त्याच्यात पण लोकांना मदत होते. आणि हा पॉडकास्ट जो आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आपल्यासोबत आहेत आज वृषाली लेले मॅम. नमस्कार मॅम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. कसे आहात तुम्ही? मस्त, मजेत. तर सर्वात आधी आपल्या ऑडियन्सला तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. सो मी वृषाली लेले. माझं यूट्यूब चॅनल आहेच आणि त्याच्यातनं मी तुम्हाला भेटत असतेच. पण आज या पॉडकास्टच्या निमित्ताने भेटते म्हणून परत एकदा थोडीशी माझी इंट्रोडक्शन देते. मी BMCमध्ये सर्व्हिस करत होते आणि अर्थातच जसं प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असतं की नोकरी करणं, मुलांना सांभाळणं. माझे मिस्टर कायम आउट ऑफ इंडिया किंवा आउट ऑफ मुंबई असायचे. त्यामुळे घरच्या सगळ्या सिंगल हँडेड जबाबदाऱ्या सांभाळणं, सीनियर सिटिझनना सांभाळणं, अशी सगळी तारेवरची कसरत करत माझं आयुष्य गेलेलं आहे, जसं आपल्या सगळ्यांचं जातं. अनेक अनुभव त्याच्यात आले, संघर्ष आले आणि असं झालं, एक टर्निंग पॉईंट आपल्या आयुष्यात येतो तसं 2012मध्ये माझी आई गेली. त्याच्या आधी 2001मध्ये माझे वडील गेले होते आणि मी एकुलती एक असल्यामुळे आई गेल्यानंतर मला एकदम रिकामं वाटायला लागलं. तिचा मृत्यू, खरं तर ती 79व्या वर्षी गेली होती, खूप आजारी पडून गेली होती, पण तो खूप जिव्हारी लागला आणि मला तो ॲक्सेप्ट करता येईना. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती हीलिंग ही गोष्ट माझ्या आयुष्यात आली आणि मग मी जेव्हा स्वतःला हील करायला लागले तेव्हा माझं वय तेव्हा होतं 46, आई गेली तेव्हा. तर त्यामुळे त्यापर्यंतच्या प्रवासात जो मानसिक संघर्ष मी केला होता, शारीरिक संघर्ष केला होता, बाकी सगळी जे ताणतणाव मी झेलले होते, माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी हीलिंग करते तेव्हा कुठेतरी हळूवार फुंकर घालावी. त्या पद्धतीने ते हील होत आहेत. मग तोपर्यंत साधारण 94 साली वगैरे माझे गुरु गोंदवलेकर महाराज हे माझ्या आयुष्यात आलेले होते आणि त्यांच्याकडनं मला कानामध्ये अनुग्रह पण आला होता. त्यामुळे मला एक माहिती होतं की जे काय आपले गोंदवलेकर महाराज सांगतात ना, ते आपण फक्त
फक्त ऐकायचं. कुठलाही लॉजिकल विचार करायचा नाही. शक्यतो 100% सरेंडर व्हायचं हं, आणि ते ऐकायचं. मग असं करता करता मला असं आलं, हीलिंग आलं 2013 मध्ये माझ्या आयुष्यात. तर जेव्हा हे आलं 2013 मध्ये माझ्या आयुष्यात, तर मला असं जाणवलं की आपल्या मनामधल्या जखमांवर हं, कुणीतरी हळूवार फुंकर घालावी असं ते फिलिंग आहे. हं, हं. मग मला म्हणायचं की खरंच का नाही आपण प्रत्येकाला उपयोगी आहे, कारण प्रत्येकजण संघर्षातनं हं. जातो. कोणीही असा माणूस नाही की ज्याला आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर हां, संघर्ष नाही. करेक्ट. बरोबर. आणि आपण सर्वसामान्य लोक आहोत. भावना ह्या आपला आत्मा हां, म्हटल्यासारखा हां. आहे. राइट. त्यामुळे त्या भावनिक रिॲक्शन येणार, आपल्याला त्रास होणार, ताण सगळं सगळं हं, होणार. मग ह्याच्यामध्ये आपण जर वाहून घेतलं तर असे विचार मनात येत हां. असतानाच गोंदवलेकर महाराजांकडून आलं की नोकरी सोडून दे. ओके. अगदी अव्यवहार्य निर्णय होता, कारण माझी मुलगी ग्रॅज्युएशनला होती. तिचं ग्रॅज्युएशन पण कंप्लीट झालेलं नव्हतं. घरामध्ये 2-2 म्हणजे सीनियर सिटिझन होतेच हं, आणि हं. एकूण सगळी जबाबदारी होतीच. नाही ओके. असं नाही, की तो सोडणं म्हणजे एक म्हणतात ना उडी मारणं राइट, अंधारात राइट. असा निर्णय हां. होता. पण प्रचंड गुरूंवर श्रद्धा असल्यामुळे मी तो निर्णय सहजपणे घेऊ शकले हं, आणि तो घेतला आणि माझ्या आईशी असलेली अटॅचमेंट आणि तिच्या मृत्यूमुळे हं. मी या सगळ्या गोष्टींकडे वळले. त्यामुळे गोंदवलेकर महाराजांकडून आलं, की आईच्या नावाने काहीतरी सुरू कर. अच्छा. म्हणून तिचं नाव होतं निर्मला, म्हणून निर्मल विसावा. हं, हं. विसावा म्हणजे तिथे तुम्ही विसावू शकता बिनधास्त. करेक्ट. जिथे तुम्ही मनमोकळं बोलू शकता. हां. तुम्हाला इन रिटर्न खूप काहीतरी मिळून जाईल. अगदी एखाद्या स्त्रीचं माहेर असावं, हं, अगदी पुरुषांचं माहेर असावं, हं. तितका ओलावा, आत्मीयता जिथे तुम्हाला मिळेल, अशी ही जागा निर्मल विसावा हीलिंग सेंटर असं मी सुरू केलं. ओके. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी 23 जानेवारी 2014ला हं, हं, हं. आणि आता 23 जानेवारी 26 मध्ये त्याला 12 वर्ष. बरोबर. सो हां. एक तप म्हणू शकतो आपण करेक्ट, पूर्ण होत करेक्ट. आहे. आणि मग त्याच्यामध्ये तोपर्यंत काय झालं होतं, मी बरंच शिकले होते. हं. रेकी, सेकीम, प्राणिक हिलिंग, लामा फेरा, मॅग्निफाईड हिलिंग एवढं काय काय शिकले होते. त्याचबरोबर टॅरो रिडिंगही शिकले होते. ओके. मग ते करत, करत, करत मी लोकं येत गेली आणि मग मला जसं कार्डावरनं येत गेलं, आतून इंट्युशन येत गेलं, हं. महाराजांकडून गाईडन्स येत जायचा, तसं मी त्यांना हीलिंग देत गेले. अच्छा. हा कुठलाही प्रवास आहे ना ठरवून नाही केलेला. हं, हा घडलाय, हं. करेक्ट. घडलाय. त्यामुळे इथपर्यंत आलेले आहे. हं, पण ह्याच्यामध्ये पडाव असा एक महत्त्वाचा आला, की 2019 मध्ये हं. अक्कलकोटला जात असताना स्वामींकडून मला बीजमंत्र आले. अच्छा. मुळात ते जेव्हा 2 शब्द आले, इहारा आणि अहिरा, तेव्हा हे हं, बीजमंत्र आहेत का? किंवा ह्याचं काय करायचं? ह्याचं मला हं. काहीही ज्ञान नव्हतं. ओके. पण एखादी आई बाळाच्या बोटाला धरून जसं त्याला हं, फिरवते, तसं स्वामींनी माझ्याकडनं ही पूर्ण हिलिंग पद्धती डेव्हलप करून घेतली, हं. विकसित करून घेतली, ज्याचं नाव आहे पूर्वस्मृती हिलिंग पद्धती. ओके. इन शॉर्ट आपण त्याला मेमरी हिलिंग म्हणू शकतो. इमोशनल मेमरी हं, जी तुम्हाला त्रास देते हं. पुढे जाण्याकरता, किंवा त्या इमोशनल मेमरीमुळे तुम्ही तुमचा कार्मिक भोग भोगताय, हां. ती बरोबर. हील करायला ही मदत करते. ओके. बेसिकली भोग भोगणं म्हणजे काय? हं, भोग आणि उपभोग 2 हं. गोष्टी आहेत. भोग म्हणजे आपल्याला काहीतरी कमतरता करेक्ट. जाणवते, हां. मानसिक तणाव असतो. उपभोग म्हणजे आपण चांगल्या ह्याच्यात असतो, समृद्ध असतो. तर हा भोग भोगतो आपण कुठल्या पातळीवर? मनाच्या हं. पातळीवर. शरीराला व्याधी होतात, त्याचं दुःख पण आपल्याला मनातच करेक्ट. जाणवतं. मनामध्ये ताण साचला की त्याचा परिणाम शरीरावर होतो. सो ह्याचा केंद्रबिंदू आहे मन, हं. जे आपल्याला दिसत नाही. बरोबर. राइट. पण हेच मन अ, प्रत्येक पेशींना आहे. नाही. सो शरीरभर करेक्ट. पसरलेलं आहे. तुमच्या 7 चक्राच्या ऊर्जेमध्ये सुद्धा ते आहे. सो या 2 गोष्टींचं क्लिन्झिंग, बॅलन्सिंग करणारं आणि नको असलेल्या तुमच्या भावनिक रिॲक्शन ज्या हं, साठल्या आहेत, ज्या तुम्हाला आत्ता वर्तमानात त्रास देत आहेत, ज्या भविष्यकाळाकरता हर्डल आहेत, हं. अडथळा आहेत, त्याचं शुद्धीकरण आणि संतुलन करणारी अशी ही साधी सोपी पद्धत. ओके. हां. आणि हीच माझी इंट्रोडक्शन, कारण आता मला तीच पोहोचवायची आहे जास्तीत बरोबर, जास्त बरोबर. लोकांपर्यंत. तर खूप छान इंट्रोडक्शन होतं आणि डिस्कस करूया आपण थोडं इमोशनल जे आता तुम्ही हिलिंग हं, म्हणालात. हं, तर इमोशनल हिलिंग म्हणजे हे नेमकं आहे काय? ह्याला हं. थोडं एक्सप्लेन करा. हां. बेसिकली हे इमोशनल मेमरी हिलिंग. हां. म्हणजे ना आपण लहानपणापासून अनेक गोष्टी शिकलो, त्या आपल्या लक्षात आहेत.
त्या कशा लक्षात आहे? स्मृतींच्या स्वरूपात, करेक्ट. आठवणींच्या स्वरूपात, मेमरीच्या स्वरूपात. बरोबर आहे? मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक कौशल्य आपण शिकलो किंवा अनेक गोष्टींचं ज्ञान आपण घेतलं आहे ते आपल्या लक्षात आहे. किंवा बरीचशी माहिती आपल्याकडे स्टोअर असते. काही-काही गोष्टी आपल्याला अजूनही आठवतात जास्त ताण दिला की. पण त्याहीपेक्षा एक महत्त्वाची मेमरी एक स्टोअर असते आपल्याकडे आणि सगळ्यात महत्त्वाचं ती अनकॉन्शियसली स्टोअर्ड असते. ती म्हणजे इमोशनल मेमरी, भावनिक करेक्ट. मेमरी किंवा स्मृती आपण म्हणू. आता ही कशी तयार होते? तर जेव्हा तू एखाद्या घटनेतनं जात असतोस, तेव्हा त्या घटनेतनं जात असताना तुझ्या मनामध्ये एक भावनिक प्रतिक्रिया उमटते. ओके. मग ती सुखाची, दुःखाची, रागाची, भीतीची ह्या सगळ्या भावना त्याच्यामध्ये उमटतात. बरं ही मेमरी जेव्हा एकदा निर्माण झालेली आहे, तर ती साठून राहते. त्याचा निचरा नाही होत. राईट. आपसूक अशी कुठली गोळी नाही आहे की त्याचा की निचरा गायब होईल. होईल. गायब होईल. सो या स्मृती साठत जातात. सो बेसिकली कुठल्याही घटनेतनं निर्माण झालेली तुझी भावनिक प्रतिक्रिया म्हणजे तुझी इमोशनल मेमरी. अच्छा. कारण बघ ना, आपण आता आलोय इतक्या पुढे, पण मला भूतकाळातल्या सगळ्या काही मेजर घटना तर आठवतात. करेक्ट. हो. बरोबर? पण त्या घटना आठवताना जर मला एखादी आनंददायक घटना आठवली, तर मला आजही आनंद होतो. राईट. पण जर मला कोणी टोचून बोललंय, तर माझ्या डोळ्यात आजही पाणी येतं. का? हीच ती इमोशनल मेमरीची ताकद आहे. ते कनेक्टेड आहे किंवा त्या भावना पुन्हा आपण अनुभवू शकतो. हे आपला एक काय म्हणतात बेस आहे. तशी आपली मनाची रचना आहे. करेक्ट. की त्या आठवणी आपल्याला आठवून आजही त्या डोळ्यात पाणी आणतात ह्याचाच अर्थ त्या कुठेतरी हील होण्याची गरज आहे. पण त्या आठवणी अशा आपल्या लक्षात जर राहिल्या हां. तर ते आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. हो, डेफिनेटली. कारण असं आहे, हे बघ, आता समजा आपण रस्त्याने जातोय आणि कुठेतरी तिकडे वाटेत कुठेतरी एक अशी आहेत लोकं, त्यांचं आपापसात भांडण झालंय. तू विसरून पण जाशील. तू तुझ्या कामाला गेलास की तू विसरून पण जाशील. त्या क्षणी तुझ्या मनात येईल रिॲक्ट आपण प्रत्येक वेळेला होतो. त्यामुळे तुझ्या मनात येईल अरे काय भांडतायत किंवा काय चाललंय असं वगैरे. पण हेच भांडण जर तुझ्या घरात होत असेल तर ते लक्षात राहणार. ते तुझं ड्रेन करणार, तुझं सतत मनाचं खच्चीकरण करणार, तुझ्या मनावर ताण निर्माण करणार, तू त्याचा सातत्याने विचार करणार. करेक्ट. ही इमोशनल एनर्जी. मग ते भांडण मागे 10 वर्षापूर्वी झालेलं असेल तरीसुद्धा आज आठवून तुला त्याचा त्रास होतो की अमुक एक व्यक्ती असं का वागली किंवा मी बोलायला काय चुकलो किंवा मी बोलायला असं नको होतं. असे अनेक विचार आणि अनेक आठवणी आपल्या मनात येतात. सो ह्या सगळ्या ज्या इमोशन्स आहेत, फर्स्ट ऑफ ऑल त्या तुला तुझ्याही नकळत ट्रिगर करतात. ओके. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. कारण छोट्या छोट्या गोष्टींनी मी चिडणार. काही वेळेला बघ काही क्षुल्लक कारण असतं पण आतला तो राग बाहेर पडतो. करेक्ट. किंवा एखाद्या व्यक्तीविषयी राग म्हणजे इतका राग की तो पूर्ण आपल्याला पोखरून टाकतो तो राग. राईट. त्यामुळे आपण नाही पुढे जाऊ शकत. त्या व्यक्तीचं नुकसान होण्यापेक्षा आपलंच नुकसान होतं. किंवा तुला लहानपणी कोणी टोचून बोलले अरे काय तुला हे जमणारच नाही, तुझ्या काय हेच नाही, ते तुझ्या मनात राहतं. आणि सेकंड महत्त्वाची गोष्ट, जसं ते ट्रिगर पॉईंट्स होतं, जर ते या इमोशनल एनर्जीचा निचरा नाही झाला तर निगेटिव्ह म्हणजे ज्या तुझ्या मनावर ताण निर्माण करतात अशा भावना जर त्यांचा निचरा नाही झाला तर डेफिनेटली ते तुझा ट्रिगर पॉईंट होतं. हा पहिला पॉईंट. सेकंड म्हणजे तुझी सेल्फ व्हॅल्यू. तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुझ्या मनात न्यूनगंड निर्माण होईल किंवा एखादा माणूस सतत टोचतोय तुला तर तुलाही तुझी बिलीफ सिस्टीम अशी निर्माण होते की मी नाही करू शकत, पॉसिबलच नाही. आपण निगेटिव्हमध्ये स्वतःची किंमत न करणं, स्वतःला अगदी कसपटा समान लेखणं, स्वतःला दोष देणं, स्वतःचा राग करणं, स्वतःला हार्म करून घेणं, जेवढं तुझं स्टोअरिंग आतमध्ये तेवढं हे जास्त तीव्रतेने तू रिॲक्ट होतं आणि स्वतःविषयीची मतं बनवतं. प्रवास आपला आहे ना सोलचा. मग मलाच जर माझ्याविषयी नीट चांगलं नाही वाटत आहे तर मी दुसऱ्यांकडनं प्रेम प्रॉस्पेरिटी कशी येणार माझ्याकडे? कारण माझ्या व्हायब्रेशनच लो आहे. सो लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार जेव्हा तुझ्या व्हायब्रेशन त्या ब्रह्मांडाच्या व्हायब्रेशनशी
इक्वलायझेशन होतं तेव्हा ती गोष्ट तू अट्रॅक्ट करतो. पण मी मलाच सारखी काय तू बावळे नेगेटिव्हिटी घेऊन हां, चालू. असं जर करतोय हम्म. ते एक सेकंड हे हां. होतं. थर्ड असं होतं की तू निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेतोस ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या ओके. भावनांच्या आधारे. सो जे आपण सतत विवेकबुद्धी म्हणतो की तुझं मन शांत आणि स्थिर पाहिजे हां, हां. आणि थर्ड अँगलने तू स्वतःच्या प्रॉब्लेमकडे बघितलं पाहिजे. त्याचं भान मला राहत नाही. हम्म. मला भावनेच्या आहारी एखादी चुकीची गोष्ट करायची आहे, तर मी ती करते. हम्म. मला जर असं वाटलं की शेजारच्या विषयी त्याच्याकडे 4 गाड्या आहेत आणि माझ्याकडे 1 नाही आणि ह्याचं जर सतत मला टोचणी लागली, एक उदाहरण देते हां, हां. हां, हां. हां. करेक्ट. तर मला आत्ता झेपत असो नसो, मी गाडी घेणार. हां. बरोबर. कारण मला उगीचच ते त्याची एक जिरवायची. इगो जो असतो. हां, हां. इगो होतो. हां. बरोबर आहे. हां. हे एक उदाहरण झालं म्हण किंवा काही वेळेला अतिप्रेमात एकामध्ये असतो आपण आणि हम्म. मग आपण अरे जाऊ दे त्याच्या करताना म्हणून आपला विचार न करता सुद्धा हां. किंवा योग्य नसताना सुद्धा आपण त्याला आउट ऑफ द वे जाऊन मदत करतो, त्याचं हां. पॅम्परिंग करतो. ओव्हर आपण त्या एखाद्या व्यक्तीला समजून घेतो, हां. ज्याच्यात आपली किंमत आपण शून्य करतो. का? तर त्या माणसाविषयी असणारी प्रचंड भावनिक अटॅचमेंट. हम्म. म्हणजे हा निर्णय योग्य नाही आहे. मग निर्णय योग्य घेण्याकरता परत एक चौथा पॉइंट असा होतो की तुला फोकस पाहिजे. हम्म. 2 प्रकारे. एक तर फोकस तुझ्या प्रॉब्लेमवर आहे का सोल्युशनवर आहे. हा एक पॉइंट. दुसरा पॉइंट निर्णय योग्य घ्यायचा म्हणजे काय करायचं हम्म. आणि काय टाळायचं. राईट. हे आपण डेली करतो. पण हम्म. एवढ्या कॉन्शियसली आपण त्याचा कधी विचार नाही करत. लक्ष नाही देत आपण लक्ष त्या नाही देत. गोष्टीवरती. सो हे सगळं जे आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती परिणाम होतो आणि जेव्हा तुझा फोकस हललेला आहे, तुला निर्णय घेता येत नाही, हम्म. तुझा आत्मविश्वास चांगल्या प्रमाणात नाही आहे, तुला स्वतःविषयी काही वाटत नाही, वारंवार तू त्या इमोशनने ट्रिगर होतोय, हम्म. तर तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी येईल का? हां. किंवा करेक्ट. तुझ्या ज्या इच्छा आहेत, तुझी जी काही स्वप्न आहेत, ती पूर्ण करायला लागणारी माइंडसेट हम्म. तुझ्याकडे हम्म. असेल का? नाही. नाही. पण आपण बाहेरनं अनेक गोष्टी जमवतो. जसं मी नेहमी बिझनेस करणारी अनेक लोकं माझ्याकडे येतात. कारण निर्मल विसावाचा एक संयुक्त उपक्रम आहे. हम्म. ज्याच्यामध्ये केवळ आम्ही हीलिंग पार्टनर म्हणून काम करतो. हम्म. मग त्याच्यामध्ये त्यांना टॅरोवरनं गाईड करणं, त्यांना प्रॉस्पेरिटी माइंडसेट येण्याकरता हे करणं, त्यांच्या ओके. बिझनेसकरता हीलिंग करणं, असं आम्ही करतो. तर त्याच्यामध्ये मी कायम सांगते, की आपण बाहेरनं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू. एक हम्म. छान जागा घेऊ, ती सजवू, बरोबर? माझं ज्ञान आहे, माझे सगळे पॉवर आहे, हम्म. मला बिझनेस म्हणजे सगळा करायचा आहे कसं, 4 माणसं ठेवीन. पण मीच मनाने आहे का तयार हां. उत्कृष्ट बिझनेस वुमन किंवा मॅन करेक्ट. व्हायला? करेक्ट. बरोबर आहे. राईट. ती माझीच माइंडसेट नाही आहे, हां. तर हे सगळं बाहेरचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण कितीही छान फायदा उभं नाही केलं तरी त्याचा. फायदा हम्म. नाही. हम्म. हम्म. मलाच कॉन्फिडन्स नाही वाटत आहे. करेक्ट. मी ठामपणे माझ्या प्रॉडक्टविषयी नाही बोलू शकत आहे. हम्म. हम्म. मग करेक्ट. तुम्हाला कसं सक्सेस मिळेल? सो एव्हरीथिंग इज रिलेटेड टू युअर माइंड अँड माइंडसेट. हम्म. बरोबर आहे. आणि हे जेव्हा तुझं क्लिन्झिंग बॅलन्सिंग होतं, जसं पंचकर्मामध्ये डिटॉक्सिफिकेशन केलं जातं. हम्म. ओके. बरोबर? की नको असलेली जी काही शरीरातली द्रव्य आहेत, ती बाहेर टाकली जातात आणि सेटल होण्याकरता एनर्जी काही हे दिलं जातं. त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये आपण इहारा आणि अहिरा या बीजमंत्रांच्या सहाय्याने जी काही मंत्र तयार करून तुम्हाला दिले जातात किंवा जी मेडिटेशन्स तयार केलेली आहेत 7 चक्रांवरची, हम्म. ती सगळी मेडिटेशन्स तुमचं शुद्धीकरण आणि संतुलन करायला मदत करतात. ओके. ओके. बरोबर आहे. हां. तर त्यामुळे असा सगळा परिणाम होतो आणि ते तुमच्या नकळत होतं. फक्त तुम्ही दिलेला चांट म्हणणं हां. किंवा अगदी YouTubeवरचं कुठलंही मेडिटेशन काढून जरी तुम्ही ऐकलत, हां. पण अर्थात लगेच नाही हां, मनावर काम करतो. बरोबर. सो हां. आज मी ऐकलं मला लगेच उद्या रिझल्ट मिळाला तसं असं नसतं. होणार हां. नाही. हां, तुम्हाला कमीत कमी एक 21 दिवस किंवा 90 दिवस तरी स्वतःवर काम करायला लागेल. हम्म. म्हणजे जसं आपल्या आजारात ट्रीटमेंट असते बघ, हम्म. जर तुला ताप आला बरोबर. तर तू एक 8 दिवस औषध घेशील किंवा 2 घेणंच दिवस आहे. घेशील. हो, हो. पण जर तुला खूप मोठं म्हणजे टायफॉईड झालं आहे तर हम्म. तुझी लाँग ट्रीटमेंट. करेक्ट. तसं 90 दिवस त्या मनाला, कारण 90 दिवस तू काम करशील तेव्हा मनाला पण हॅबिच्युअल होतं. तो मागच्यासारखा विचारच करत नाही, त्याचा हां. पॅटर्नच बदलतो. कारण तुमची जी ट्रीटमेंट आहे ती पूर्ण लाईफ पासून आहे. एक्झॅक्टली. बर्थ पासून. बर्थपासनं, हां. त्यामुळे बर्थपासनं इव्हन मागच्या जन्मातनं सुद्धा हां. तुझी हां. कर्म हील करायला तू जन्माला येताना काही ठराविक पद्धतीची विचार चौकट आणलेली आहेस. हां. म्हणून एवढी व्हरायटी आहे. काही माणसं समजूतदार आहेत, काही रागीट आहेत, काही वाटेल तसं वागणारी आहेत, काही व्यसनांच्या आहारी जाणारी आहेत, हम्म. काही कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं समाधान टिकवणारी आहे. हम्म. ही सगळी माणसं आपण आजूबाजूला बघतो. करेक्ट.
कारण जन्माला येताना मला तर कर्म भोगायचे आणि ते मनाच्या पातळीवर आपण भोगणार आहोत. तर मी विचारांची बैठक आणणारच आहे. हां, राईट. आणि मग त्याच विचाराच्या बैठकीतनं आपण प्रत्येक येणारा अनुभव टिपतो. हो. मला जर स्वतःलाच येताना स्वतःबद्दल कमीपणा आहे, तर तू अगदी मला काही एवढीशी सूचना केलीस तरी मी म्हणेन, "बघ, शी तुला एवढं नाही जमलं." हं. मग मी ते मला लावून घेईन, लावून घेईन, लावून घेईन. अशी बरोबर. हा सगळा माणसांचा हां. जो काही इमोशनल मेमरीचा प्रवास आहे, अ, त्याच्याकरता जागरूकता निर्माण करणारी हां. आणि त्याचं क्लिन्झिंग बॅलन्स आहे. नुसती जागरूकता, अवेअरनेस नाही, तर त्याच्यावर उपायही करणारी ही करेक्ट. पद्धती आहे. ओके. तर ही जी इमोशनल मेमरी आहे, हां. ही नेमकी कुठे साठलेली आहे? हां. इमोशनल मेमरी जी आपली साठते, ती एक तर पेशींमध्ये साठते. ओके. आपल्या प्रत्येक पेशींना स्टोरेज आहे. ओके. बरोबर? जवळ-जवळ असं म्हणतात, म्हणजे मी वाचलंय, हं. की 8 GB मेमरी राहू शकेल एवढी प्रत्येक पेशीमध्ये मेमरी राहू शकते. ओके. मग ज्याच्यामध्ये सगळा डेटा असतो. त्या डेटामध्ये बाकी सगळी जशी माहिती असते, हां. तशी तुम्ही काय अनुभवलंय भावनिकरित्या? हां. तुम्हाला एक समजा मी गरम पातेलं उचललंय हाताने, तर तेव्हा मला चटका बसलाय. हं. ही नोंद माझ्या पेशींमध्ये आहे. ओके. हां. त्यामुळे नेक्स्ट टाईम करताना मी चिमटा किंवा फडकं घेऊनच हां. पातेलं उचलणार. करेक्ट. कारण माझ्या मेंदूने तेवढं नोंद टिपलेली आहे हं. आणि मला अलर्ट केलंय, "बाई, हं. परत नको हं, हां, तसं हां, उचलूस." हां. हे आपल्याला छोटीशी घटना वाटते. तर तसं जर आपण खूप मोठ्या ट्रॉमातनं गेलोय किंवा हं. खूप प्रतिकूल परिस्थितीत राहिलोय किंवा एकदा सडन चेंज येतात आपल्या हं. आयुष्यात. आपण सगळं सरळ चाललंय, व्यवस्थित आता होणार आहे आणि हं. तोंडातला घास ओढून घेतला जातो करेक्ट. हां. किंवा एखादा जवळचा माणूस जातो. अशा कितीतरी घटना प्रत्येकाच्या आयुष्यात. त्या सगळ्या प्रसंगातनं जात असताना जी काही इमोशनल रिॲक्शन्स आपल्या होतात. बरं गंमत ह्याच्यामध्ये अशी आहे, की एखाद्या घटनेतनं जाताना एकच इमोशन नाही. हं. तुझ्या मनात ॲट ए टाईम वेगवेगळ्या इमोशन येतात. हो, हो. बरोबर आहे? आणि त्या येतात आणि त्यातल्या काही जाणवतात, काही जाणवतही नाही. हां. ह्या सगळ्यांची नोंद तिथे आहे. तिथे तो हं. डाटा स्टोअर्ड आहे. हे झालं तुझ्या म्हणजे ॲक्च्युअल लेव्हलवर. हां. आणि सप्तचक्र जे आपल्या सूक्ष्मदेहाशी निगडीत आहेत. म्हणजे ओके. सूक्ष्मदेह आणि फिजिकल देह यामध्ये ती जी सप्तचक्र आहेत. तर त्या ऊर्जेमध्ये सुद्धा या भावभावनांचा परिणाम होतो. अच्छा. कारण प्रत्येक चक्राशी निगडीत एक भावना आहे. ओके. मेजर इमोशन. हां, हां, हां. हां. सो ती भावना त्या चक्राच्या एनर्जीमध्ये जशी स्टोअर होते, तशी हं. त्या चक्राच्या रिलेटेड जे अवयव आहेत, हं. त्या अवयवांमध्ये सुद्धा स्टोअर होते. अच्छा. सो अशा पद्धतीने इमोशनल एनर्जी हं. ही मनाच्या पातळीवर आणि शारीरिक पातळीवर दोन्ही प्रकारे स्टोअर होते. स्टोअर होते. आणि मग आणि त्याच्यानंतर आपल्याही नकळत म्हणजे आपल्याला हां. काही पत्ता नसतो याचा. ओके. आणि मग तेच लाईफमध्ये आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट हां, क्रिएट म्हणजे होतात. आपणच आपले प्रॉब्लेम क्रिएट करतोय. एक्झॅक्टली. ओके. पण अर्थात हे बघ, कोणी जाणीवपूर्वक नाही करत रे. हां, करेक्ट. माझी कार्मिक मला आहे ना, त्यामुळे मी ते त्यावेळेला बधीर असतो किंवा आपण असं हं. म्हणतो का घोड्याला एवढंच दिसतं असं हां, म्हणतात. हां. सो आपल्याला तेच दिसतं किंवा आपण तसेच रिॲक्ट होत राहतो. हं. मग तो रिॲक्शनचा पॅटर्न बदलला ना, की तुझी अर्धी गणितं सुटतात आयुष्यात. हां, बरोबर. कारण तू प्राप्त परिस्थिती बदलू शकत नाहीस, राईट? किंवा तू म्हणजे समोरच्या माणसाला बदलू शकत नाहीस. हां. बदलणं शक्य नाही. जे नाही. कार्मिकली तुझ्या आयुष्यात आलेत किंवा तुझे भोगसुद्धा जे आलेले आहेत, हं. की या अमक्या वेळेला तुझ्या हातातनं हे निसटणार आहे किंवा तुला अपयश येणार आहे किंवा सडनली तुझ्यासमोर खड्डा येणार आहे. हं. हे कुठे बदलू शकतो? करेक्ट. कार्मिक गणितही आपल्याकडे आपण कर्मसिद्धांत मानत असल्याने तू अगदी एखाद्याला सुईच्या आग्राने जरी हे केलंस, हां. दुखवलंस, तरी करेक्ट. तुला कोणीतरी येऊन सुई टोचणार आहे. इतकं ते प्लस मायनस काम हां. करत राहतं. म्हणजे करेक्ट? हे माणसाने जन्म घेतला तर ह्या सगळ्या गोष्टी येणारच आहेत. येणारच आहेत. हां. पण मग मी त्याच्यावर रिॲक्ट कसं हां, ते व्हायचं? इम्पॉर्टंट आहे. ते इम्पॉर्टंट आहे ना. आणि त्याला हँडल करणं म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही जर हील असाल प्रॉपर, तेव्हा हां. तुमच्यामध्ये ती क्षमता असेल क्षमता असेल. गोष्टींना फेस करायची. एक्झॅक्टली. त्या माणसाच्या वागण्याचा त्रास आपण करून घ्यायचा की नाही, हां, हे भान मला असेल. हां. बरोबर? करेक्ट, मी करेक्ट. भोग कधी भोगेन जेव्हा त्याचा नुसत्या अस्तित्वाने माझ्या तळपायाच्या आग मस्तकाला जाईल किंवा तो हं. समोर आला तरी आता हा काहीतरी बोलणार. म्हणून मी आधीपासून रिॲक्ट व्हायला आतमध्ये हां. सुरू होतं की नाही आपण, करेक्ट, करेक्ट. की हा येणार आणि मला काहीतरी बोलणार. मग मी माझं असं आतून बोलणार. मग मी असं बोलणार, मग मी हां. त्याला असं करणार, मी तसं करणार. हे राईट, राईट. आपली टेंडन्सी येते. हां, हां, हां. पण मग हेच भोग झाले की तुमचे. करेक्ट. हां. पण करेक्ट. जेव्हा तुम्हाला कळेल की तो त्याच्या विचारधारेने वागतोय, मला त्रास करून घेण्याची काही गरज नाहीये. पण हे करायला आधी तुझं मन शांत व्हायला पाहिजे. राईट. ते जे आपण म्हणतो ना, सत्सद विवेक बुद्धी
तुला आली पाहिजे. हम्म. कारण असं आहे, अर्जुन आपल्या प्रत्येकाचाच झालेला आहे. आपण कायम अचानक आलेल्या बदलाला किंवा काही संकट आलं की आपण शस्त्र टाकतोच. आपल्याला नाही सुधरत काय करायचंय. कारण आपण सामान्य माणसं हो आहोत. हो. बरोबर आहे. आपण असं काही कमावलेलं असं हे ज्ञान म्हणण्याच्या मनाची ती स्थिरता मिळवायला आपण धडपडत असलो तरी ती म- कठीण आहे. हो आपल्या राईट. रोजची सगळं आयुष्य, रोजचं सगळं आपलं जे काही रुटीन आहे ते सांभाळून त्याच्यावर काम करणं. पण मग ही पद्धती अगदी सोपी आहे की. तुम्ही करेक्ट. नुसती मेडिटेशन ऐकलीत ना यूट्यूब चॅनलवरची तरी लोकांचे अनुभव आहेत. लोक मला कळवतात की आम्हाला अच्छा. इतकं रिलॅक्स वाटतं. कारण ओके. आपल्याला दिसत नाही ना ओझं. बरोबर. मी हो. हातामध्ये 2 पिशव्या घेतल्या तर आपण सांगू शकतो नाही 10 किलोच्या 2 पिशव्या आहेत. माझ्याकडे हम्म. 20 किलोचं ओझं आहे. पण माझ्या इथे किती ओझं आहे, ते आत आपण किती कॅल्क्युलेट नाही करू शकत. कॅल्क्युलेट नाही करू शकत. अशा न जाणवणाऱ्या हम्म. ओझ्यावरती, भावनिक ओझ्यावर काम हम्म. करणारी ही पद्धती. तर आता इतक्या छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलात. इमोशनल मेमरी आता जी आहे, ह्याला शुद्धीकरण आणि संतुलन करण्याची आवश्यकता का आहे? त्याला शुद्धीकरण, संतुलन जर केलं नाही, हम्म. तर मी म्हटलं तसं की तू निर्णय चुकीच्या भावनेच्या आहारी जाऊन घेऊ शकतोस हम्म. किंवा कायम स्वतःला सेल्फ व्हॅल्यू कमी करतोस हम्म. किंवा म्हटलं तसं की संकटातनं बाहेर पडायला आपल्यामध्येच ताकद आहे. हा. दुसरा कोणीही येऊन आपली मदत करणार नाही. एव्हरीबडी विल गाईड यू हम्म. की तू या रस्त्याने जा किंवा तू असं कर. पण उठून उभं राहून त्या रस्त्याकडे जाण्याची ताकद तुझ्यातच पाहिजे करेक्ट. आणि ती त्याशिवाय कोण. मनात पाहिजे. हा हा. शरीर हे नंतर येतं. मनाने जर ठरवलं तर शरीर काही पण करू शकतं. हम्म. तर त्या मनामध्ये तो आत्मविश्वास असणं किंवा ते भान असणं की आलंय संकट पण मला काय करायचं आहे आता, हे जे काही त्याच्यातनं बाहेर पडायला लागणारी ताकद ही तुझ्यातच आहे. हम्म. तर त्याच्याकरता जोपर्यंत शुद्धीकरण संतुलन होत नाही, आता हे बघ, कुठल्याही गोष्टीचं शुद्धीकरण आणि संतुलन हा शब्द का वापरला आहे? हा. कारण अशुद्ध भावना किंवा भावनांचा निचरा आपण करतो म्हणजे काय, ज्या तुला अडथळा ठरत आहेत. करेक्ट. त्या प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगळ्या असू शकतात. हा. प्रेम ही भावना म्हटलं तर सकारात्मक आहे. हम्म. पण एखाद्या माणसाच्या अतिप्रेमाच्या मध्ये वाहवत जाऊन जर स्वतःला पूर्ण आपण काही किंमत न ठेवता झोकून दिलं किंवा हम्म. चुकीचे निर्णय घेतले, स्वतःचं असं काही ठेवलं नाही किंवा अतिप्रेमापाठी तो जसं बोलेल तसंच आपण करत गेलो, हा. तर त्याच्यात आपलं सत्वाचं नुकसान आहे, स्वतःचं नुकसान आहे ना. करेक्ट. मग हे नुकसान टाळण्याकरता तुला त्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे. आणि शुद्धीकरण आणि संतुलन. संतुलन का? तर कुठलीही भावना ही प्रत्येक भावना गरजेचीच आहे. हम्म. असं होत नाही की टोटली निराशा मनातनं निघून जाऊ दे, असं आपण कधीच करणार करेक्ट. नाही. हा. निराशा ही भावनासुद्धा प्रेरणा द्यायला उपयोगी आहे हम्म. हम्म. आणि माणसं आहोत त्यामुळे ती निर्माण होणार. असं बरोबर. होणारच नाही. पण त्याचा अतिरिक्त साठा जर झाला, तर तो काढून टाकला पाहिजे ना. हम्म. बरोबर. हो. बरोबर आहे. असं कुठल्याही एखाद्या पदार्थात जर समज मीठ जास्त पडलं, तर तुला आवडेल का? नाही. नाही खाऊ शकणार तू. किंवा तिखट जास्त आलं, मग तुम्हाला काहीतरी भाजी ॲड करायला लागेल, काहीतरी वेगळा पदार्थ ॲड करायला हो. लागेल. मग जेव्हा त्याची चव संतुलित होईल, तेव्हा तू ते एन्जॉय करशील. हम्म. सो तुम्हाला जर लाईफ एन्जॉय करायचं आहे, तर या भावनेने स्वतःला ड्राईव्ह करायला देण्यापेक्षा हा. आपण ह्याचा योग्य प्रकारे निचरा केला आणि सुरक्षित पद्धतीने केला. हा. ही करेक्ट. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सो शुद्धीकरण, संतुलन हे एका सुरक्षित पद्धतीने करणारी ही पूर्वस्मृती हिलिंग पद्धती. हम्म. अच्छा. हां. तर आता इतकं आपण ऑडियन्सला तुम्ही सांगितले माहिती पूर्वस्मृती मेमरीची. तर हे एक्झॅक्टली कसं काम करतं, म्हणजे ह्याची ट्रीटमेंट कशी असते? कारण लोकांना आता ऐकल्यानंतर तर हे उत्सुकता आहे की हे काम कसं करणार. नाहीतर मग कुणाला जर याच्यामध्ये हील व्हायचंय स्वतःला, तर ती ट्रीटमेंटची प्रोसेस कशी असेल? हां. ट्रीटमेंटची प्रोसेस म्हणजे आधी आपण डिटेल देऊ ना खाली. हां हां. आपण डिटेल देऊ, त्यावर नंबर असेल, सो ते करू शकतात. यूट्यूब चॅनल वृषाली लेले आहे, त्याच्यावर जाऊ शकतात. बरं. आणि डिटेल मी सांगते की कुठल्याही माणसाला जेव्हा कुठल्याही पद्धतीचं संकट असो, आर्थिक रिलेटेड, शारीरिक रिलेटेड म्हणजे आजार, व्याधी वगैरे, किंवा कधी-कधी ॲक्सिडेंट होतो आणि मग त्याची लाँग रिकव्हरी असते. हां. अशा वेळेला सुद्धा मनावर परिणाम होतो. करेक्ट. व्याधीच्या बाबतीत किंवा आजाराच्या बाबतीत काय होतं की मुळामध्ये तो आजार होण्याकरता काही प्रकारचा मानसिक तणाव जबाबदार असतो. प्लस आजार झाल्यानंतर म्हणजे एक डायबिटीजचं जर आपण उदाहरण घेतलं, तर
काहीतरी असा ताण आहे ज्याची टोचणी तुम्हाला सतत लागून तुम्हाला Correct. मजा नाही येते म्हणून हं. तो डायबिटीस आहे हे त्याचं, कारण सायकोसोमॅटिक आजारच आहे डायबिटीस. आणि प्लस डायबिटीस मला झाल्यानंतर माझ्या मनावर एक सतत ताण असतो की मला आवडतंय गोड, पण मग मी खायचं नाही आहे, हां. किंवा मला व्यायाम केलाच पाहिजे, किंवा मला अमुक एक पथ्य पाळलंच पाहिजे. हं. ह्याचा पण एक ताण येतोच की आपल्यावरती. ओके. हां, बरोबर आहे. बरोबर आहे. सो अशा पद्धतीने शारीरिक कुठल्याही व्याधीत, म्हणजे कॅन्सर पेशंट असो किंवा कुठलाही आजार असेल, तर त्याच्या मागचं इमोशन्स हील करायला हं. आणि तो आजार झाल्यानंतर कधी-कधी असं असतं की हा आजार मला झालाय हं. हे आपण स्वीकारू शकत नाही. करेक्ट. हां. तर आजपर्यंत ऐकत आलोय, पण ऐक आज आपल्याला झालंय ते म्हणजे एक्सेप्ट नाही त्याला करत. झालेला ठीक आहे, मला झाला हां. तो म्हटल्यानंतरच आपल्याला शॉक करेक्ट. बसतो. हो. किंवा आता कॅन्सरसारख्या किंवा बाकी कुठल्या आजारात खूप ट्रीटमेंट असते, हां. की तेव्हा तुम्हाला सातत्याने तुमच्या मनाची ताकद ठेवण्याची गरज असते. हां. ह्या सगळ्यामध्ये ही पूर्वस्मृती हिलिंग पद्धती तुम्हाला मदत करते. अच्छा. फक्त मेडिटेशन ऐकून आणि चांटिंग. हां, ओके. हे झालं आपण शारीरिक गोष्टींचं बघितलं. एक म्हणजे आर्थिक, हां, की आर्थिक बरोबर. तुम्हाला जेवढं तुम्ही काम करताय तेवढे तुम्हाला पैसे न मिळणं. आणि ते मेन आहे. हां, सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. प्रश्नच नाही, कारण हां. पैसा ही गरज आहे माणसाची. करेक्ट. बरोबर? त्यामुळे ती आपण त्याच्याकरता पण तो माइंडसेट आहे का आपल्याकडे? हां, आणि तो पॉझिटिव्ह माइंडसेट. पॉझिटिव्ह आहे का? हां. हे मला नाही ना कळत. हं. तेव्हाच लोकं माझ्याकडे येतात. बरोबर. किंवा कधी-कधी प्रॉपर प्लॅनिंग नसतं आलेल्या पैशाचं. नको त्या ठिकाणी गुंतवला जातो किंवा काही ठिकाणी गुंततो आणि तो परत येत नाही. हां, अडकतात पैसे. खूप असे वेगवेगळे 8-9 पॅटर्न्स आपण आर्थिक प्रॉब्लेम बाबतीत, तर त्या सगळ्यावरती ही पूर्वस्मृती हिलिंग पद्धती काम करते. अच्छा. मी म्हटलं तसं जिथे मन, विचार आणि भावना रिलेटेड आहेत, त्या हं. प्रत्येक आयुष्याच्या आस्पेक्टवर ही हं. काम करते. राईट? हं. तिसरं म्हणजे नातेसंबंध खूप महत्त्वाचे. राईट. कारण आपण जन्माला येताना कोणाच्या पोटी जन्माला यावं हे हां. आपल्या हातात नाही. करेक्ट. तसंच आपल्या आयुष्यात जो कोण पार्टनर येईल किंवा भाऊ-बहीण किंवा हं. आपले बाकी नातेवाईक या रूपाने जी कोण माणसं येणार आहेत, ती सुद्धा कार्मिकली हो. आपल्या आयुष्यामध्ये येतात. मग त्यांच्याशी डील करताना कधी-कधी काही नाती आपल्याला ताकद देतात, काही हां. आपल्याला सातत्याने ड्रेन करतात. करेक्ट. मग अशा वेळेला सुद्धा त्या ताणातनं बाहेर पडण्याकरता हं. किंवा मुळात कधी-कधी काय असतं, समजा नसेल पटत, तर घटस्फोटाचा निर्णय घ्यायचा असतो. अच्छा. पण मग तो भावनेच्या आहारी जाऊन कदाचित चुकीचा असतो राईट. किंवा भावनेच्या आहारी जाऊन तो घेतलाच जात नाही. हं. हं. मग बरोबर ते आहे. सफरिंग कंटिन्यू राहतं. सो मला कळलं पाहिजे की मी कसं रिॲक्ट करायचं आहे, हां. मी काय स्टेप घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा नातेसंबंधात हे आहे, हं. तणाव हे आहे. त्याच्यानंतर नुसतं नातेसंबंध आहे, त्याचप्रमाणे माझी मित्रमैत्रिणी आहेत. करिअरमध्ये तुम्ही जे एखाद्या ठिकाणी काम करता, मग तुमचा बिझनेस असेल, हां, हां. तिथे तुम्हाला माणसं कशी भेटणं बरोबर. आणि त्यांच्याशी तुम्ही कसं डील करणं, त्यांच्याकडनं तुम्हाला रिस्पेक्ट मिळणं हे सगळं अंतर्भूत येतं ओके. रिलेशनशिपमध्ये. त्याच्यावरही हे सगळं काम हां. करतं. चौथं म्हणजे माझं मन. माझा आत्मविश्वास आहे का? हं. मला स्वतःबद्दल काय वाटतंय? मी स्वतःलाच, तू काय चांगली दिसत नाही, तू काय चांगला दिसत नाहीस. किंवा माझं व्यक्तिमत्व, कधी तुझं कॉन्फिडंट व्यक्तिमत्व सगळ्यांना आवडतं, पण मला स्वतःला जर माझ्या दिसण्यावरती, असण्यावरती, माझ्या गुणांवरती विश्वास नाही आहे, तर ते करेक्ट. जर आत नसेल तर ते बाहेर येणार नाही बॉडी हं. लँग्वेजमधनं. बरोबर आहे. तर अशा रीतीने मानसिक, शारीरिक, आर्थिक नातेसंबंध कुठल्याही बाबतीमध्ये हे पूर्वस्मृती हिलिंग पद्धती काम करते. हं. अगदी मी प्रेग्नंट वुमनना पण देते, कारण आपल्याकडे तो प्रोग्रॅम आहे अच्छा. पोटातल्या बाळाची वाढ होण्याकरता, म्हणून प्रत्येक चक्राचं क्लिन्झिंग आणि ऑरा क्लिन्झिंग बॅलन्सिंग करणारं. प्लस मूल होत नसेल तर, म्हणजे अशा सगळे कुठलाही आस्पेक्ट असा नाही जिथे ओके. इमोशन रिलेटेड नाही आहेत, आणि जिथे इमोशन रिलेटेड आहेत तिकडे पूर्वस्मृती हिलिंग पद्धती काम करते. अच्छा. सो लहान मुलापासनं ते अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत, सिनियर सिटिझनपर्यंत हे काम करते. हं. आता ती काम कशी करते हे हं. आपण बघूया. एखादी समस्येमध्ये तुम्ही अडकल्यानंतर जेव्हा तुम्हाला असं वाटतं की हा पॅटर्न रिपीट होतोय किंवा मला आता सुचत नाही आहे की मला काय करावं, ओके. हां. तेव्हा जेव्हा तुम्हाला हा अवेअरनेस येतो की मला ह्याच्याकरता काहीतरी करण्याची गरज आहे, हं. त्यावेळेला तुम्ही माझ्याकडे येता. हां. हां, हां. आता तुम्ही आल्यानंतर तुम्ही मला तुमचं सगळा प्रॉब्लेम सांगताय, राईट. पण तो तुमच्या दृष्टिकोनातून आहे. हं. मला हा माणूस असा त्रास देतो किंवा मला हे असं होतं, मला ते तसं होतं. तुमचा जो विचारांची बैठक आहे, हं. हं. त्याच्यातनं तुम्ही जे काय अनुभवलेलं आहे ते तुम्ही मला सांगता. हं. मला असा त्रास झाला, मला तसा त्रास झाला, असं वगैरे.
पण जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तर मला ॲज अ थर्ड अँगलने त्याचा अभ्यास केला म्हणजे एक पाहिजे. एक्झाम्पल देऊन सांगाल मला? जेव्हा माझ्याकडे लोकं येतात तेव्हा ते असं सांगतात, मी जनरली असा प्रश्न विचारते, हां. तुमचं लहानपण कसं गेलं? मला तुमची इमोशनल जर्नी जाणून घ्यायची असते. ओके. अगदी 95-96% लोकांचं वाक्य असतं, "नाही, छान गेलं, हां, नॉर्मल गेलं, हां. काही नाही, सगळं होतं व्यवस्थित." हां, थोडी आर्थिक टंचाई होती, थोडं हे होतं. मग विचारते, "नाही, मग तुमचं आई-वडिलांशी रिलेशनशिप कसं होतं?" ओके. नाही, वडील जरा खूप स्ट्रिक्ट होते किंवा आई जरा खूप डॉमिनेटिंग होती. असं एक मग हं, बाहेर यायला. मग मी त्यांना विचारते, "पण मग तुम्हाला तेव्हा त्रास होत असेल ना ह्या हं. सगळ्याचा?" "हो, व्हायचा, पण ते काय आता आपण काय बोलू शकायचो नाही." हां. कारण मला जाणवलं नाही की मला ह्याचा त्रास होत होता किंवा एक आमच्या घरात हो, आम्ही एकत्र कुटुंबात राहत होतो, तर माझी आजी मला खूप बोलायची ओके. किंवा बहीण-भावंडांमध्ये कंपॅरिझन होत असेल, हं. तर त्याचे परिणाम माझ्यावर झालेत हे माझ्या नाही लक्षात येत. हां. कारण ते आपण त्याच्यात मनावर परिणाम झाला हे नाही, आपण आपले जगत जातो. करेक्ट, मग करेक्ट. मी म्हणते, "अहो त्याचा त्रास हो, झाला होता." हो, मग तेव्हापासून मला थोडा न्यूनगंड वाटतोय खरा. हं. असं मग हळू ते लेयर्स बाहेर येतात. अच्छा. मग तुमचं बॉन्डिंग कसं आहे भावंडांशी? नाही, नाही. मग काही जण सांगतात, "नाही, नाही, माझी मोठी बहीण सांगायची तेच मी ऐकायचे." अगं, पण मग ती तुझं मत तू कधी सांगितलं नाहीस का? हां. नाही, मला कशी गरज वाटली नाही. ती माझ्याकरता चांगलीच करत होती. हं, हं. पण ह्याच्यामध्ये इनडायरेक्टली तू स्वतःचं मत हरवून बरोबर. बसलीस, हे आपल्या लक्षात येत नाही. कळलं? हां. हां. मग जेव्हा असं मी म्हणते, की मग अकॅडमिक करिअर कसं होतं? चांगलं होतं. नाही मग कधी असं अपयश? हां, जरा मला 12वीत अभ्यास करायचा कंटाळा आला होता. हं. मग मला ना ते काय मॅथ्स कळायचंच नाही. अगं पण मग तेव्हा तुला वाटलंच असेल ना हां, काहीतरी. हां. तुम्हाला आपण लगेच आपला कॉन्फिडन्स कमी होतो. सगळ्यात हा परिणाम होतो पहिला. मग असं जेव्हा ते बोलून त्यांचा हं. सगळा इमोशनल ग्राफ माझ्यासमोर तयार होतो. एकीकडे मी टॅरो बघते. ओके. हां, टॅरो का? तर टॅरो रीडिंग ही कला त्याच्यामधली जी कार्ड्स आहेत, तर त्याच्यामध्ये जे काही चित्र आहे, हं. ती चित्र खूप बोलकी आहेत. अच्छा. हां, सो तुम्हाला ज्या भावना तुमच्या जाणवत नाहीयेत, हं. त्या माझ्यापर्यंत पोहोचवायला म्हणून टॅरो मला मदत करते. ओके. मग मी तुम्हाला विचारेन, "असं तेव्हा असं झालं होतं का?" म्हणून, "हां, बरोबर. तुम्ही बरोबर बोललात. ओके. हो, हो, मला असंच वाटलेलं." असं लोकं सांगतात. "तुम्हाला कसं कळलं?" हां, असं हां. विचारतात. ओके. पण ते टॅरो मला गाईड करतं किंवा टॅरो हे कसं आहे माहिती आहे, एखाद्या इन्स्ट्रुमेंटबरोबर तुमचं जसं एक ट्युनिंग होतं, हं. तसं टॅरोबरोबर हळू आता मी एवढे वर्ष करतीये. हां, करेक्ट. एवढ्या केसेस हे केल्यानंतर ते एक एक्सपर्टही देतं तुम्हाला. हां. आणि मग त्याला विचारल्यानंतर, "हो, बरोबर आहे. अगदी एक्झॅक्ट मला असंच वाटतं." असं. जे तुम्हाला रिअलाईज झालेलं नसतं, ते या सगळ्यातनं हं. क्लिअर होत जातं. करेक्ट. मग तुम्हाला त्याच्यानंतर इहारा, अहिरा या बीजमंत्रांनी तयार झालेला मंत्र तयार करून दिला जातो. मला एक हां. क्वेश्चन आहे. हा जो मंत्र आपण डिस्कस करतोय, तर प्रत्येक हीलिंगला वेगळा आहे, हं. की म्हणजे हा एक मंत्र असतो जो तुम्ही सगळ्या ह्याला देता? नाही, नाही. इहारा, अहिरा हे 2 बीजमंत्र आहेत. हं. बीजमंत्र म्हणजे जसं बी, त्या हां. बीमध्ये झाडाचं संपूर्ण बायोडेटा आहे, डेटा ओके. आहे. हां, बरोबर आहे. हां. तो जर ती बी तुम्ही जमिनीत पेरली, हं. तर त्या प्रकारचं झाड येणार. तसं बरोबर. हे बीजमंत्र, मूळ मंत्र आपण ज्याला म्हणू हां, शकतो. हं. तसे ते बीजमंत्र आहेत. तर जेव्हा आता मी त्याचा अर्थ सांगते. हां, इहारा, इहारा, इहारा असं हां. जर तुम्ही 3 वेळा म्हटलं, की तुम्हाला नाभीशी हालचाल झालेली जाणवेल अच्छा. आणि बाहेर फेकल्याचं हे इहारा, इहारा, ओके. तुम्ही असा हात धरलात तर जाणवेल श्वास बाहेर फेकला जातो. सो ते हं. 3 वेळा म्हटल्यानंतर आतून जी इमोशनल एनर्जीचं साठवणूक आहे, हां. त्याच्यामध्ये जी जास्त प्रमाणात साठवणूक आहे, त्याचा निचरा होतो. ओके. पण भावनिक ऊर्जा ही एक प्रकारची एनर्जी आहे. त्यामुळे जर तुम्ही बाहेर काढलीत, तर तिकडे पोकळी राहू शकत नाही. हं. मग आपण त्यावेळेला अहिरा, अहि हां, अहिरा, अहिरा असं म्हणतो तेव्हा आतमध्ये श्वास जाण्याची क्रिया घडते. इव्हन तुमचा उच्चार पण बघा ना, अहिरा हां. आणि करेक्ट. इहारा. म्हणजे फील होतं ते, की हां, बाहेर काहीतरी सो हा जातं. जो हां, हम आहे ना हां, विशुद्धी चक्राचा, हां. त्याच्याशीही रिलेटेड आहे. ओके. कळलं? विशुद्धी चक्र ही तुझ्या वाणी आहे. हं, हं. ती जेवढी आतलं सगळं क्लिअर परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. हां.
हा जो पाथ जो आहे तुझ्या वाणीचा, तो तू व्यक्त इथून करतोस. तुझं सगळं साठलं इथे. करेक्ट. हे विशेष शुद्धी करणारं केंद्र आहे. त्यामुळे तिथेच जर मी काम केलं हां, बरोबर आहे. तर त्याचा अनेक पटीने मला फायदा होईल. सो मी हा रा म्हटल्यानंतर बाहेर फेकलं जातं. अहिरा म्हटल्यानंतर इनहेल. हा इनहेल होतं, राईट? सो एक्झेल अँड इनहेल. करेक्ट. करेक्ट. सो ई म्हणजे जाणे, हां. हां, आणि म्हणजे आरंभ. सो यू ॲक्सेप्ट दॅट एनर्जी, आणि ई म्हणजे टू डिलीट दॅट एनर्जी. आता रा हा शब्द जो आहे हा आपल्या नाभी चक्राशी किंवा मणिपूर चक्राशीच्या बीजमंत्राशी रम हा जो मंत्र आहे त्याच्याशी कनेक्टेड आहे. करेक्ट. आता मणिपूर चक्राचं महत्त्व इतकं आहे, नाभी चक्राचं महत्त्व इतकं आहे की तिकडे शरीराच्या सगळ्या नाड्या ज्या आहेत त्या एकत्रित असतात. बरोबर आहे. हो. त्याच्यानंतर सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझं इमोशनल बेड असं म्हणतात मणिपूर चक्राला. म्हणजे तुझे सगळ्या निगेटिव्ह जे इमोशन्स आहेत ते इथे सॅच्युरेशन असतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझी इच्छाशक्ती करेक्ट. ही इथे रिलेटेड आहे. मग तू इच्छा कसली करायची, वाईट, चांगली? ती इच्छापूर्ती बरता मार्ग कुठला निवडायचा, सज्जन का दुर्जनाचा? हे सगळं इथल्या क्लॅरिटीवरती किंवा इथलं शुद्धीकरण जसं होईल तसं तसं Okay. तुला आत रिअलाईज होत जातं. आणि मुळात नाभी चक्रापासून जो परावाणीचा प्रवास सुरू होतो तो परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. सो फ्रॉम स्टार्टिंग मूळ ज्याचं आपल्याला माहितीही नाही, कारण तू फक्त या नाभीचक्र हे तुझ्या सूक्ष्मदेहाशी पण रिलेटेड आहे, जिथे तुझी गेल्या जन्मात किंवा अनेक जन्मांपासून ज्या भावना आहेत त्या स्टोर्ड आहेत. ओके. सो अशा पद्धतीने हे रम इतकं महत्त्वाचं आहे, सोल लेवलला, फिजिकल लेवलला, मेंटल लेवलला. सो जेव्हा मी इथे काम करते तेव्हा त्याचा परिणाम मला सगळ्या बाजूने मिळेल. म्हणजे एकदा जर तू ही ट्रीटमेंट पूर्ण केली तर तो तुला आयुष्यभर तुझ्यामध्ये बदल होतो. ओके. पण पूर्ण ट्रीटमेंट ही पूर्ण ट्रीटमेंट जसं मी म्हणाला की 21 days नाही, 90 दिवसांचा प्रोग्राम आहे, हिलिंग प्रोग्राम. तर जसं आपण आता परत येऊ की टॅरो रिडिंग, तर टॅरो रिडिंगमधनं मला सगळं तुझं इमोशनल जर्नी कळलं. ओके. सो तुला कुठल्या इमोशन बॉदर करतात, कुठल्या तुझ्या ड्रेन आउट करतात, कुठल्या तुझ्या मनावर ताण निर्माण करतात हे मला कळतं. माझी एकीकडे नोंद चालू असते वहीमध्ये. ते सगळं झाल्यानंतर मी पुन्हा एकदा त्या तुमच्या व्यक्तिमत्वाशी, तुमच्या प्रॉब्लेमवर फोकस करून एक बाय इंट्युशन एक मंत्र तयार करते. मग इंटेन्शन, तू मे बी माझ्याकडे आला असशील की मला जॉब मिळत नाही, मला जॉब पाहिजे म्हणून तू आला आहेस, आणि त्या अँगलने आपण तुझं सगळं टॅरो रिडिंग केलं आहे. मी सगळी नोंद केली आहे, तुझ्याकडनं सगळं काढून घेतलं आहे, तुला बोलतं केलं आहे, हे का ते का ते का, मला जे जे काय जाणवेल ते मी तुला विचारलं आहे, आणि तुझा एक इमोशनल ग्राफ माझ्याकडे आता रेडी आहे नोंदीच्या स्वरूपात. पण टॅरो तुला व्हिजन देतं, ते फक्त नोकरी मिळणं हा तुझा तात्पुरता हे झाला. करेक्ट. ते पूर्ण गोल नाही लाईफचा. शॉर्ट टर्म गोल झाला. बरोबर. कधी कधी असं होतं लॉंग टर्म गोल येते, कधी कधी शॉर्ट टर्म गोल करता पण इंटेन्शन येऊ शकतं, कधी कधी लॉंग टर्म गोल करता. हे बघ, तू ऊर्जेला जेव्हा सूचना देणार आहेस, इहारामधनं निघून जा आणि अहिरामधनं स्वीकारायची, तर त्या ऊर्जेला इंटेन्शन कळलं पाहिजे ना. करेक्ट. मी जर तुला असं नुसतं सांगितलं मी अमुक ठिकाणी राहते, कुठल्या तरी एका शहराचं नाव सांगितलं आणि ये तू तिकडे, तू कसं शोधणार मला? पण मी सांगितलं अमुक एक बिल्डिंग, अमुक एक रस्ता, की तू बरोबर पोचतो. तसं मला अमुक एक घडण्याकरता लागणारी मानसिकता येण्याकरता, कळलं? राईट. लागणारी मानसिकता येण्याकरता हे महत्त्वाचं आहे खूप. कारण जे आत आहे ते बाहेर आहे. मन चंगा तो कसोटी में गंगा, बरोबर? तर जे आत आहे तेच बाहेर आहे. मला आतमध्ये जे वाटतं त्याची मला जाणीव नसल्याने मी बाहेर फक्त चाचपडत राहते. तर त्यामुळे इंटेन्शन असं कधी कधी वेगळं होतं. तू म्हणालास असं की एक उदाहरण जे आपण आता घेतलंय, तू आला असशील जॉब पाहिजे म्हणून, मी सांगेन आत्मविश्वास येण्याकरता, लागणारी मानसिकता मला येण्याकरता. कारण आत्मविश्वास तुला आल्यानंतर तुला जॉब मिळेल, त्याच्यानंतर जे स्ट्रेस तू हँडल करशील, आणि फक्त जॉब नाही तर आयुष्याच्या इतरही आस्पेक्टवर तुला. सो लॉंग टर्म व्हिजनने तो इंटेन्शन येतं. सो ज्या इंटेन्शनने येतं त्या इंटेन्शन म्हणजे त्याची अशी असते, माझ्या प्रत्येक पेशीतून. म्हणजे आता तुझ्या हेच आपण उदाहरण कंटिन्यू केलं तर मला आत्मविश्वास येण्याकरता माझ्या प्रत्येक पेशीतून
मी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा, इहारा, इहारा. आणि माझ्या प्रत्येक पेशीत या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. ओके. अहिरा, 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 अहिरा. अहिरा. हां. असा तो मंत्र असतो. ओके. आणि तो जो काय असतो तो कस्टमाइज तुझ्याकरता असतो. बरोबर. तुझा इमोशनल ग्राफ करून तयार झालेला आहे. त्यामुळे ह्याचा त्याला होणार नाही. हां. हा एक महत्त्वाचा बरोबर आहे. पॉईंट. हां. आणि नुसता इहारा, अहिरा म्हणून सुद्धा होणार नाही. हं. कारण इहारा, अहिरा हे इंजिन आहे. त्याच्या स्टार्ट मागे करायचं. हां, हां. त्याच्या मागे डबे जोडले पाहिजेत ओके. आपल्याला. करेक्ट, आणि करेक्ट. त्याला गाडीला पण दिशा द्यायला पाहिजे ना तुला, हां. की तू चर्चगेटवरनं निघून बोरिवलीला जा. बरोबर. नाहीतर मध्येच कुठेतरी हां. हां. सो हे सगळं जे आहे हे सगळं या मंत्रात येतं आणि तो तुझा ओके. आहे. सो मी असं सांगते कमीत कमी 90 दिवस हं. आणि जास्तीत जास्त तुम्हाला रिझल्ट मिळेपर्यंत. ओके. हां. सो यू कॅन यूज इट फॉर हे लाईफ टाईम ऑनलाईन ऑल्सो. पण होतं? म्हणजे ऑनलाईन हो, आता बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा अनेक लोक कनेक्ट आहेत माझ्याशी. हं. किंवा मुंबईच्या, कारण माझं मुंबई बेस असल्यामुळे हां. मुंबईच्या बाहेर पण आहेत. किंवा आता काही सिनियर सिटीजन मुंबईत राहतात पण त्यांना नाही येता येत. बरोबर. हां. अशी आपल्याला करोनाने दिलेलं वरदान येते. बरोबर. हो. आपल्याला आता सगळ्यांना सवय झाली आहे हो, त्याची. हो, हो. सो टॅरो रिडिंग त्यांच्यासमोर केलं जातं. अच्छा. तर सेकंड ऑप्शन म्हणजे सेकंड जी स्टेप आहे या ट्रीटमेंटमधली म्हणजे 90 दिवसांचा मिनिमम प्रोग्राम. हं. जसं मी मगाशी म्हटलं की ताप आला तर तू 2 दिवस किंवा 3 दिवस औषध घेशील, टायफॉईड झालं तर लॉंग ट्रीट. तसं 90 दिवस मिनिमम ट्रीटमेंट पिरियड आहे. मग या 90 दिवसात जसं आपण चार्न घेतला माझ्या प्रत्येक पेशीतून, हां. हां, तसं मेडिटेशन तुम्हाला ऐकायला दिली जातात. ही ऐकण्याची मेडिटेशन आहे. ओके. जसं आपण स्तोत्र ऐकतो तशी मेडिटेशन ऐकायची, करायची नाही. ओके. तुमच्या ओके. चॅनलचं नाव एकदा प्लीज सांगा. वृषा लिहिलेले यूट्यूब चॅनल. ओके. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण Yes, मेन्शन करतो नक्की, कारण नक्की. बरेच लोक यूट्यूब चॅनल ऐकतायत पण त्यांना ते हां. क्युरिओसिटी की नाव काय नाव चॅनलचं. नाव. येस, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मेन्शन करतो येस. म्हणजे त्यांना सर्च करायला मिळेल. ये सो सेकंड ह्याच्या जी स्टेप आहे ती आहे मेडिटेशन ऐकणे. तर त्याला 2 ऑप्शन आहेत. हां. एक यूट्यूबवर जी मेडिटेशन अवेलेबल आहेत हं. त्यातली काही मेडिटेशन तुम्हाला जी उपयोगी पडतील ती तुम्हाला ऐकायला दिली जातात. जर तुम्हाला पेड मेडिटेशन हवं असेल तर निर्मल विसावा लायब्ररीत आमच्याकडे प्रत्येक चक्राचं क्लिन्झिंग बॅलन्सिंग करणारं त्या इंटेन्शन करता ओके. अशी जवळजवळ 300 मेडिटेशन्स आहेत. ओके. तर त्यातली तुम्हाला दिली जातात. ती हं. सगळी माझ्या आवाजातच रेकॉर्डेड आहेत. इंटेन्शन वेगवेगळं आहे. आता काही लोकांना प्रश्न पडतो मग आम्ही यूट्यूबचं मेडिटेशन घेतलं अर्थातच ते फ्री असतं म्हणजे हां. विनामूल्य हां. असतं. तर आणि पेड ह्याच्यामध्ये फरक काय आहे तर ती तेवढीच पॉवरफुल आहे दोन्ही हां. मेडिटेशन. हां. फक्त ती यूट्यूबवरची मेडिटेशन्स ही 7ही चक्रांवर एकत्र काम करणारी मेडिटेशन्स आहेत. अच्छा. आणि लायब्ररीमध्ये प्रत्येक चक्राचं वेगळं मेडिटेशन जे ओके. 90 दिवसात तुम्हाला फॉर्म करून दिलं जातं. हां. आणि त्याच्यात ऑरा क्लिन्झिंगचं मेडिटेशन पण ॲडेड आहे. ओके. 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 सो अशा पद्धतीने तुम्हाला ती सुचवली जातात. हा हां. सगळा पुढचा प्रोग्राम आहे ऐच्छिक आहे. हं, हं, हं. पण आपण असं बोलू शकतो की यूट्यूबचं जर मेडिटेशन आपण स्टार्ट केलं हां. तर आपली सुरुवात हो, होते. होऊ शकते. त्याच्यानंतर आणि अजून आपल्याला डीपमध्ये हां, जायचं असेल तर पेड तर मेडिटेशन हो, घेऊ हो. शकतात. ती तुमची इच्छा. करेक्ट, करेक्ट. कारण हां. माझं असं म्हणणं मी ही सगळी ना सूक्ष्म लेव्हलला काम करणारी पद्धत आहे. हां. आणि ती तुम्ही अनुभव घेता. मी नेहमी म्हणते पूर्वस्मृती हिलिंग पद्धती ही अनुभव घेण्याची पद्धती. हां. तुम्हाला ती दिसत नाही Correct. डोळ्याने. हो. डॉक्टरांकडे गेल्यावर गोळ्या दिसतात किंवा वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली तर ती हं. दिसते. हे दिसत नाही. तर त्यामुळे नुसतं मेडिटेशन ऐकून सुद्धा 7 चक्रांचं डिटॉक्सिफिकेशन होतं, हं. शुद्धीकरण होतं, संतुलन होतं. हां. हां, पाहिजे तर अनुभव घेऊ शकतात. म्हणजे हं. इतकी व्हरायटी ऑफ मेडिटेशन्स यूट्यूबवर आहेत हं. की तुम्हाला एखाद्या प्रसंगाने मग आपल्याला कधी कधी खूप बेचैन व्हायला होतं. हां. तर ती बेचैनी जाण्याकरता मेडिटेशन आहे. ओके. काही जण लहानपणापासून खूप जबाबदाऱ्या घेतात आणि मग त्यांना ती सवयच होऊन जाते की प्रत्येक गोष्टीला मी जबाबदार आहे. नकळतपणे त्यांची ती बिलीव्ह सिस्टीम आणि मग त्यांच्या आयुष्यात उपभोगणंच राहत नाही. हां. आनंदच Correct. त्यांना वाटत नाही. ह्याचा प्रेशर त्यांना येतं, ह्याचं प्रेशर त्यांना. ते हील करणारे मेडिटेशन्स आहेत. किंवा आपल्याला बघ काही आपल्यावर जेलस आहेत हे आपल्याला कळतं. हं. किंवा मेन म्हणजे हल्ली ऑफिस पॉलिटिक्स हां. खूप प्रमाणात लोकांना बरोबर. हे करायला लागतं. किंवा मला एखाद्या व्यक्ती सारखी मला वाईट बोलते मला हं, आणि हं. माझं खच्चीकरण करते तर मला माझी नाही गमवायची मानसिक ताकद. तर ह्या सगळ्या बाह्य निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या सहन करून सुद्धा माझ्या मनाची ताकद टिकवणारं एक मेडिटेशन आपण कालभैरव जयंतीला टाकलेलं आहे. ओके. स्त्रियांकरता आहेत. मुलांकरता पण 13 मेडिटेशन्स आहेत.
एकाग्रता वाढण्यासाठी, रोजचा अभ्यास नियमितपणे करण्यासाठी, आईशी वागावं कसं हे रिअलाईज होण्यासाठी, कुटुंबात एकत्र कसं राहावं, इतकी वेगवेगळ्या प्रकारची मेडिटेशन्स आहेत. ओके. ओके. सो लोकं त्याचा अनुभव घेऊ शकतात. किती पॉवरफुल आहेत. हं. हं. हा सेकंड ऑप्शन झाला. थर्ड इज माझी डिस्टन्स हिलिंग. ओके. डिस्टन्स हिलिंग म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष माझ्यासमोर नसता, पण तुमचं नाव आणि फोटो या माध्यमातनं स्वामींकडून मला काही सिम्बॉल्स आलेले आहेत, हं. त्यामार्फत. म्हणजे मी पुन्हा एकदा सांगते, लोकांना असं वाटतं की मी रेकी किंवा प्राणिक हिलिंग बरोबर. हां, वापरून हां. देते, तर नाही. हां. ही पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची स्वतःची डिस्टन्स हिलिंग हां. देण्याची प्रोसिजर आहे. ओके. त्या प्रोसिजरने ती डिस्टन्स हिलिंग किंवा ती ऊर्जा पाठवली जाते आणि तुमच्या शारीरिक म्हणजे सप्तचक्र, तुमच्या प्रत्येक पेशीचं आणि तुमच्या सोल लेवलला सुद्धा जी काही कार्मिक एनर्जी असेल त्या हं. सगळ्याचं हिलिंग हं. यामार्फत केलं जातं. ओके. ग्रेट. हां, सो असे 3 लेव्हलचं हे आहे. पुढचा भाग ऐच्छिक आहे. निदान तुम्ही हा मंत्र घेतल्यानंतर तो जरी म्हणत राहिलात, हं. रटत राहणं जे म्हणतात ना, हां, हां, हां. तसा रटत राहिलात, तर तुम्हाला नक्की फायदा झाला आहे. आणि 2019 मध्ये ही पद्धती स्वामींकडून मला हे आले, काय म्हणतात ते बीजमंत्र. हां. आणि त्याच्यानंतर ती डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे आज जेव्हा 2025 संपतोय तेव्हा अनेक जणांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. हं. हं. सो ही अनुभव सिद्ध आहे. बरोबर, बरोबर. आपण म्हणतो ना ट्राईड अँड टेस्टेड. हां. हां. करेक्ट. तर तशी पण आहे. त्यामुळे ह्याच्यात सुरक्षित आहे. असं काही तुम्हाला हार्म हां. त्याच्यातनं काहीच होणार नाही. ओके. तर मॅम तुम्ही ह्यावरती पुस्तकही लिहिलं आहे. तर मग त्या पुस्तकाबद्दल जरा सांगा? हां. पुस्तकं लिहिली आहेत म्हणण्यापेक्षा ती मी नेहमी म्हणते तसं, की सद्गुरूंनी ती लिहून घेतलीत. हां. म्हणजे इव्हन ट्रीटमेंट देताना सुद्धा जेव्हा एखादा माणूस माझ्यासमोर येऊन बसतो, तेव्हा मी गोंदवलेकर महाराज आणि स्वामी यांना बोलावते आणि सांगते, तुम्ही करून घ्या. हां. कारण करेक्ट. ती एनर्जी वेगळी आहे. त्यांना काय समोरच्याला द्यायचं आहे, मी कशाला त्याच्या आड येऊ, मी एक हं. माध्यम आहे. तशीच ही पुस्तकं त्यांनी लिहून घेतली. सो मला जेव्हा वयाला 50 वर्ष पूर्ण होणार होती, तेव्हा 2017 साली मला महाराजांकडून आदल्या वर्षीच आलं, की पुढल्या वर्षी तुला 50 होत आहेत, तर तू हिलिंगवरती फोकस करा. पुस्तक लिही. अच्छा. ओके. हां. हां. तर मी माझी सुरुवात ॲक्चुअली 2014 पासनं सेंटर हां. स्थापन केलं आणि 2013 पासनं मी हिलिंग शिकायला हं, सुरुवात हं. केली. तर तसा अनुभव म्हटलं तर 3-4 वर्षाचाच होता माझ्याकडे. पण त्यांच्याकडनं आलं म्हटल्यानंतर काही त्याला हे हां. नाही. मग मला अशी ती माणसं पण भेटत गेली, कारण पुस्तक लिहिणं म्हणजे काय असं ते माहितीच नाही हो, तो प्रांत करेक्ट. काय आहे माहिती करेक्ट. नाही. ते पब्लिश कसं करायचं माहिती नाही, त्याची काय प्रोसिजर म्हणजे आहे माहिती बऱ्याच नाही. गोष्टी असतात बऱ्याच त्यामध्ये. गोष्टी आहेत. हां. तर ते सगळं माहिती देणारी योग्य माणसं माझ्या आयुष्यात आली, वाट मिळत गेली आणि मी माझ्या 50शीला ते लॉन्च 2017 केलं. मध्ये लॉन्च केलं हिलिंग ओके. एक प्रकाशवाट. ज्याच्यामध्ये आजपर्यंत लोकांना आलेले अनुभव होते. हिलिंग म्हणजे काय हे विस्तृतपणे सांगितलेलं आहे. 7 चक्रांची साधारण माहिती त्यावेळेला दिली त्याच्यामध्ये. आणि नंतर असं झालं, की 2024 मध्ये आमच्या सेंटरला 10 वर्ष पूर्ण होणार होती. हं. दशकपूर्ती सोहळा. हं. तर तेव्हा मी दुसरं पुस्तक लिहिलं. त्याची गंमत आहे छोटीशी. तर डिसेंबरमध्ये माझ्या टीमला सगळ्या मी एक हे घेतलं, की आपल्याला आता दशक झालेलं आहे, तर आपण एक छान प्रोग्राम करूया. हं. कारण पूर्वी मी दर ह्याला ॲनिव्हर्सरीला प्रोग्राम करायचे, पण कोरोनानंतर ते खंडित झालं होतं. ओके. तर म्हटलं आपण आता यावेळेला करूया प्रोग्राम. तर मग डिसेंबरमध्ये आम्ही तेव्हा काहीतरी एक 20-1 डिसेंबरला आम्ही भेटलो. आता मी सांगितलं, की असा-असा प्रोग्राम करूया, असं-असं माझ्या डोक्यात आहे, असं-असं ते सगळी चर्चा वगैरे झाली. आणि त्यावेळेला 27 डिसेंबर का 22-25 डिसेंबरला काहीतरी दत्त जयंती होती. हं. तर तेव्हा नामस्मरण करता मला असं आलं, की पुस्तक लिहून प्रकाशित कर. आणि फेब्रुवारीची तारीख आम्ही हॉल पण बुक केला होता. अच्छा. हां. किती कमी काळ होता. हं. मी म्हटलं आलं महाराजांकडून, की तू ते लिहून काढ. मी म्हटलं तुम्ही लिहून घ्या. माझ्यात हां. ताकद नाही. ते लिहून पब्लिश करायची. करेक्ट. करून तुम्ही घ्या. आणि 21 दिवसात मी ते पुस्तक लिहिलं. रोज बसायची, हं. लिहून काढायची. बाकी तुम्ही अपॉइंटमेंट देणं चालू होतं. सगळं रुटीन चालूच हं. होतं ना हं. रोजचं. पण त्याच्यात ते लिहून घेतलं. तो पब्लिशर पण म्हणजे तो पब्लिशर म्हणण्यापेक्षा तो छापणारा पण असा भेटला, की तो म्हणाला, "हो, मी तुम्हाला देतो 8 दिवसात करून." डेट सांगेल तेवढ्या हां. दिवसात. हां. आणि ते माझा ज्यावेळेला हॉल बुक झाला होता ऑलरेडी, हं. तेव्हा ते पब्लिशही झालं. अच्छा. त्याचं नाव समृद्धी एक भावना.
म्हणजे लोकांना ही वेगळी कन्सेप्ट मुद्दामून त्याच्यातनं मांडली. लोकांना असं वाटतं समृद्धी म्हटल्यानंतर अ, पैसा, अडका. पण तसं नाही. तुम्हाला समाधान किंवा तृप्तता आतमध्ये किती वाटते? करेक्ट. तुम्हाला आतून किती समृद्ध वाटते? या विचाराकडे किंवा या कन्सेप्टकडे लोकांचं लक्ष वेधायला हे केलं आहे. आणि हे पूर्वस्मृती जे हिलिंग बुक्स आहेत ते. बुक आहे ते. आणि पूर्वस्मृती हिलिंग पद्धती तोपर्यंत माझ्याकडे आलेली असल्यामुळे त्याच्या संबंधाने अनेक गोष्टी किंवा लोकांना आलेले अनुभव आणि पूर्वस्मृती हिलिंग पद्धती म्हणजे नक्की काय? हे डिटेलमध्ये मग मन, भावना, त्यांच्या मनावर होणारे परिणाम असं सगळं डिटेल त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते पुस्तक. सो अशा रीतीने मला सद्गुरूंनी लेखिका पण केलेला आहे या जर्नीमध्ये. बरोबर आहे. तर हे बुक्स Amazonवरती पण हां, अवेलेबल आहेत? Amazonमध्ये नाही, बुकगंगावर अवेलेबल आहेत. ओके. www.bookganga वरती अवेलेबल आहेत. मुंबईतल्या आणि पुण्यातल्या प्रमुख स्टोअर्समध्ये सुद्धा उपलब्ध आहे. ओके. ओके. सो ते इझिली अवेलेबल आहेत तर कोणाला. तुम्हाला जर बुक हवं असेल तर तुम्ही बुक गंगावरती पण हे चेक करू शकता. त्यासकट पुण्यामध्ये जसं मॅम म्हणाले की प्रमुख बुक स्टॉल्समध्ये पण ते अवेलेबल आहेत. तुम्ही तिथे ते बघू शकता. मुंबईतही प्रमुख बुक स्टॉलमध्ये आहे. ओके. आयडियल किंवा हे सगळी जी प्रमुख अच्छा. बुक स्टॉल आहेत त्याच्याकडे सगळीकडे आहेत मॅजेस्टिक. ओके. आणि आणखीन एक असं झालं की मी एक हम्म. इंग्लिश रूपांतरण पण केलं माझ्या पहिल्या पुस्तकाचं, हिलिंग द पाथ ऑफ लाईफ. ते 2019मध्ये केलं. ओके. सो अशा पद्धतीने 3 पुस्तकं संख्येने ओके. नावावर जमा आहेत. बरोबर. आणि ती स्वामींनी लिहून घेतले एक्झॅक्टली तुमच्याकडनं. एक्झॅक्ट. तर मॅम आता इतक्या वर्षाचा अनुभव आहे आणि तुम्ही जसं मगाशी म्हणालात की ट्रस्टेड अँड टेस्टेड. टेस्टेड. तर आता एक दोन जरा मला अनुभव सांगा. हां जे लोक तुमच्याकडे आले आणि त्यांच्या लाईफमध्ये चेंजेस झाले ते अनुभव जरा सांगा. हां. बरीच अशी उदाहरणं देता येईल. पण एक कॉमनली हल्ली आहे, एक म्हणजे स्किनचे प्रॉब्लेम्स हल्ली खूप वाढलेत हां. ह्याच्यामध्ये. तर अशा 2-4 केसेस माझ्याकडे आलेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये इमोशन जी काय होती, म्हणजे मी कायम ती इमोशन हील करते, की ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम, शारीरिक प्रॉब्लेम त्यांना येतोय. अर्थात प्रत्येकाचं इमोशनल जर्नी वेगळा असल्यामुळे प्रत्येकाचं हे वेगवेगळं होतं. तर त्यातल्या एका केससंबंधी असं सांगते, की त्या व्यक्तीला लहानपणापासून कोणाकडनं असं प्रेम असं मिळालेलं नव्हतं. म्हणजे आपल्या सख्ख्या आईकडून सुद्धा मिळालेलं नव्हतं. आणि प्रत्येक वेळेला अशीच व्यक्ती तिच्या आयुष्यात म्हणजे लग्नानंतर पण आली, की जी तिला सारखं अपमानित करणं, टोचून अच्छा. बोलणं अशा पद्धतीने. तर त्यामुळे त्या व्यक्तीचं इतकं खच्चीकरण झालं आणि तिची जी काही इमोशनल जर्नी होता किंवा तिने जो काही कार्मिकली विचारांचा बेस आणला होता, त्यानुसार ती ह्या प्रत्येक वरती रिॲक्ट होताना तिने स्वतःला खूप ब्लेम केलं. ओके. सेल्फ अँगर होता, लोनलीनेस होता आणि तिने स्वतःची किंमत म्हणजे सेल्फ व्हॅल्यू एकदम झिरो करून टाकली होती. की जर माझ्या आईलाच मी आवडत नाही, बरोबर. तर माझी काही व्हॅल्यूच नाही. आणि त्यामुळे ती इतकी स्वतःला ब्लेम करत होती आणि नंतरसुद्धा असं लग्नानंतरसुद्धा असेच अनुभव येत गेले, की समोरच्या माणसाला काही किंमतच नाही आहे. अच्छा. हां. किती केलं तरी. तर मग तिला असं वाटलं, नाही तुझीच लायकी नाही आहे हे सगळं करायची हां. किंवा कोणी तुझ्यावर प्रेम करायचं ही ओके. तुझी लायकी नाही आहे. असा हळूहळू तिचा बिलीव्ह होत गेला. सो स्वतःकडे दुर्लक्ष करणं, स्वतःच्या गरजांकडे किंवा आपल्या एक भावनिक गरजा पण असतात बघ. कुणीतरी आपल्याला असं छान थोपटलं तरी आपल्याला बरं वाटतं. बरोबर आहे. शब्दांची गरज असते असं अजिबात नाही. बरोबर. एखाद्याची नजर, एखाद्याचा स्पर्श सुद्धा आपल्याला बरंच काही देऊन जातो, की ज्याची व्हॅल्यू आपण करूच शकत नाही. हां. पण असं तिला सातत्याने तिच्या कार्मिक ह्याच्यानुसार जेव्हा हे अनुभव येत गेले, तेव्हा तिला हळूहळू ते स्किन रॅशमध्ये ते बदलत गेलं. असंही होतं. असंही होतं. ओके. हां, सो तिला ते स्किनचा आजार झाला अच्छा. आणि तो काहीही केल्या बरा झाला नाही. खूप प्रयत्न केले तिने, ट्रीटमेंट्स ट्रीटमेंटची वगैरे. वगैरे असे तसे. मग तिला कोणीतरी माझं नाव सुचवलं म्हणून ती माझ्याकडे आली. तर मी कायम या लोकांना पहिल्यांदा असं सांगते, की तुमची ट्रीटमेंट कुठलीच बंद करायची नाही आहे. बरोबर. हां, आपण या मुळाशी ज्या भावना आहेत ना, त्या आधी आपण हील करूया. ह्याने काय होतं, की एकतर आतून त्या बाईला थोडंसं कुठेतरी कामनेस यायला सुरुवात होते, शांत वाटायला लागतं.
त्याचप्रमाणे कधी कधी असं की योग्य ट्रीटमेंटपर्यंत पण तुम्ही पोचता. हां. योग्य Correct. ट्रीटमेंट तुमच्या आयुष्यात येणं किंवा तुम्ही काय कारण कसं आहे, जो तो माणूस ना त्याच्या घरामध्ये किंवा त्या ठिकाणी हं. ती सिच्युएशन हँडल करत असतो, तेव्हा कोणीच त्याच्या आजूबाजूला नसतं. सो करेक्ट. जेवढा अवेअरनेस त्याला येईल ना, तेवढं त्याचं ते हे कमी होईल, त्रास हां. कमी होईल, ताण येणं कमी होईल. तर मग मी तिला ट्रीटमेंट मात्र थोडी दीर्घकाळ तिला द्यायला लागली. हं. पण हळू तिच्या लक्षात आलं, की हो खरंच मी स्वतःला खूप ब्लेम केलंय. मी काहीच हे केलं नाही. मी कायम दुसऱ्याच्या नजरेतनं स्वतःला हां. बघितलंय. राइट. हा एक मोठा अवेअरनेस तिला आला आणि मग ती स्वतःचं केअर घेणं, हे करणं सुरू करून हळू त्या आता मार्गावरती ती आहे, की येस, तिला आता बरं वाटायला लागलंय. तेव्हा तशी ती ट्रीटमेंट वर्क झाली. ट्रीटमेंट होते हां. असं. एक महत्त्वाचा मुद्दा, एक विषय आपण बोलतोय, तर मला त्या विषयाचं उदाहरण द्यावंसं वाटतं. हं. हल्ली ॲडॉप्टेड चाइल्ड खूप हां. जणं घेतात. हं. हां. तर कसं असतं माहिती आहे, की हे बघा आपल्याकडे असं असतं कायम, की गर्भधारणा झाल्यानंतर त्या स्त्रीला आनंदी ठेवायचं वगैरे हं. आपल्याकडे अशी ती पद्धतच पद्धत आहे. आहे. मग हो. तिच्या आवडीचं खायला घाला, तिला इकडे न्या, तिकडे हं. न्या. तिच्या सगळ्या डोहाळे पुरवा, का तर तिचं मन आणि त्या मनामध्ये मधल्या विचारांच्या व्हायब्रेशन्स ह्या डायरेक्टली पोटातल्या बाळावरती काम हां. करतात. बरोबर आहे. करेक्ट. तर जेव्हा ही ॲडॉप्टेड मुलं आपण घेतो, तेव्हा मुळातच ती त्यांच्या आईला कुठेतरी नकोशी असल्यामुळे ते सोडून देण्यात येणार असतं. हो. बरोबर आहे. तर तेव्हापासून ते बिचारं सोल जे असतं किंवा ते जो काही हां. जीव असतो, हां. तो रिजेक्शनची भावना कायम अनुभवतो. स्टार्टिंग बर्थमध्ये हां. हां, आईच्या पोटात हो, हो. असल्यापासनं. प्लस तिच्या ज्या काही भावना असतील, त्या निगेटिव्ह त्या असतात त्या. सगळ्या हां. निगेटिव्ह तो ॲब्झॉर्ब करतो नकळतपणे. म्हणजे हं. त्याचं बिचाऱ्याचं कार्मिक हे असं असतं, बरोबर की आहे. तो हो. ते सगळं होतं. करेक्ट. बाहेर आल्यानंतर सुद्धा वेगळ्या प्रकारे तो कुठेतरी असतो. मग तो कुठल्या आश्रमात वाढेल हं. किंवा काय त्याचं असेल. आणि मग अशा व्यक्तीला जेव्हा त्या मुलांमध्ये कुठेतरी ते रिजेक्शन इतक्या खोलवर रुजतं, हं. की त्याला हाताळण्यामध्ये जर कोणी त्याला अडॉप्ट केलं किंवा काय, तर ते जर कुठेतरी लूप राहिलं किंवा त्याला जर असं वाटत गेलं, की आय एम नॉट वॉन्टेड किंवा हे, करेक्ट. तर त्याची ती भावना वाढत हं. जाते. असंही झालेलं आहे. असंही नाही हां, म्हणजे असेही मुलं आहेत अडॉप्टेड, की जे स्टेबल आहेत किंवा जे हां. हे आहेत. हं. पण वी आर टॉकिंग अबाउट दॅट इमोशन्स की ज्या त्या कॅरी मुलांना होतात. कॅरी होतात हां. किंवा त्या मुलांना कदाचित हँडल व्यवस्थित नाही झाले तर, करेक्ट. किंवा त्यांच्यामध्ये ती भावना खूप प्रमाणात रुजल्यामुळे असेल. हां. आई-वडील भलेही व्यवस्थित हँडल करत असतील, पण त्यांना ते खूप ॲग्रेशन येतं. काही जणांना खूप अँक्झायटीचे हं. इश्यू आहेत, खूप ॲग्रेशनचे, खूप टोकाच्या डिप्रेशनचे इश्यू आहेत. मग व्यसनाधीन होणं किंवा अच्छा. खूप ॲग्रेशन होणं, छोट्या-छोट्या गोष्टीत खूप अँगर येऊन रिॲक्ट करणं, हं. असे प्रॉब्लेम्ससुद्धा त्या मुलांमध्ये बघितले गेलेले आहेत. ओके. सो त्यांची मुळात ती जी भावना आहे, की मी नको आहे कोणाला. हां. कोणाला वाटेल रे? राइट, राइट. आज मला सुद्धा जगताना कोणतरी मला म्हणतंय, की "तू मला हवी आहेस म्हणून मला जगायला प्रेरणा आहे ना." मला जसं कोणी म्हटलं, टाकून बोललं तर मला नाहीच हो, वाटणार. हो. करेक्ट. सो अशा अनेक गोष्टी आहेत. सो म्हणून मी म्हणते प्रेग्नंट असताना पण तुम्ही ते ऐका, जे आमच्याकडे कोर्स येतो, मेडिटेशन हं. ऐका. कारण अनेक शंका असतात, की व्यवस्थित होईल ना? डिलिव्हरी व्यवस्थित होईल ना? काही प्रॉब्लेम नाही ना होणार? किंवा हं. काय नसेल ना? ह्या शंका इतक्या स्वाभाविक आहेत. किंवा आजूबाजूला त्यावेळेला नेमकं काहीतरी विचित्र परिस्थिती असेल, तर बरोबर आहे. त्याचा परिणाम त्या बाईच्या मनावर होणार हां. आहे. सो ते हील करण्याची गरज आहे. आता आर्थिकदृष्ट्या पण सांगते, की समजा मला मला मिळतच नाही आहे जॉब किंवा असे जॉब मिळत आहेत, की माझी क्वालिफिकेशन जास्त आहे, माझा अनुभव जास्त आहे, आणि मला अगदी नॉमिनल एवढ्या किमतीचे जॉब मिळत आहेत असं. हं. कारण कुठेतरी मीच माझी किंमत स्वतः नाही ठेवलेली. मग ते मी मुद्दामून नाही केलं ना. हां. जर मला ते कळत असतं, तर ह्या ट्रीटमेंटची गरजच नव्हती. करेक्ट. पण मला नाही कळत. जसं डोळ्यावर पट्टी बांधल्यानंतर आपल्याला काही दिसेनासं होतं, तसं त्या भावनेच्या आहारी जाऊन आपल्याला काही कळेनासं होतं. हं. मग हे का होतंय? ह्याचा जेव्हा आपण शोध घेतो तेव्हा लक्षात येतं, अरे नाही, मी स्वतःला खूप कमी लेखलेलं आहे. मग जेव्हा मी स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवतो, माझ्या मनात विश्वास निर्माण होतो, की नाही मला मिळेल असा जॉब, हं. जो मला गुड सॅलरी देईल, आय डिझर्व्ह, आणि माझ्याकडे ती क्वालिटी आहे.
तो माझा विचार जसा जसा आत रुजतो तसं तसं मी चांगले चांगले जॉब अट्रॅक्ट करतो. हे हां. लोकांचे अनुभव आहेत. रिलेशनशिपमध्ये सुद्धा हं. इतके ताणतणाव आहेत. आता कधी कधी सध्या असं आहे की ब्रेकअप झालेले असतात. मग लोकं पूर्ण डायरेक्शनच बदलचं हो. लाईफचं. अरे नाही, हे आलंय कार्मिकली पण पुढेही आयुष्य आहेच की चांगलं. आणि एक अनुभव असा आला म्हणून दुसरा वाईट येणार आहे का? तुमचा एकदा तोंड भाजलं चहा पिताना म्हणून तुम्ही चहा पिणं सोडता का? नाही. नाही ना. त्याच पद्धतीने हा एक अनुभव आलाय असा. तुम्ही स्वतःला किती त्रास करता, हं. स्वतःच्या आयुष्याचा किती नाश करता. बरोबर. पण हे मला कळत नाही. कारण मी तेव्हा एकदम इमोशनली हर्टेड आहे. खूप वेदना होत आहेत, खूप दुःख आहे, खूप लोनली आहे. हं. मग चुकीच्या माणसाला परत रिप्लेसमेंट म्हणून आपण धरतो. हां. असे कितीतरी गोष्टी त्या ह्याच्यात होतात. करेक्ट. किंवा एखाद्या माणसाचा आपण त्रास सहन करत राहतो. किती सहन करायचा? हं. स्वतःचा बळी पण ठेवून आपण करतो. पण मग ती जर स्ट्रेंथ असेल तुला, तो अवेअरनेस असेल, ती मानसिकता असेल, तर तू त्या ह्याच्यातनं बाहेर पडशील. हं. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. म्हणजे मी म्हटलं तसं की अगदी बाळ होण्यापासून म्हणजे हं. कधी मूल होण्याला सुद्धा खूप प्रॉब्लेम्स येतात, की काही-काही बाबतीमध्ये की नाही काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तरीही बाळ होत नाही. हां. स्ट्रेस किती आहे लोकांमध्ये हल्ली. मुलांना खूप शंका असतात, की मी पालनपोषण करू शकेन का? मी ही जबाबदारी पेलू शकेन का? माझा ड्युटी अवर्स एवढे आहेत. मी वेळ कधी देऊ शकेन? हां. किंवा माझ्याने होईल का? असे अनेक तुझे इमोशनल पॅटर्न्स हे त्याच्यात आड येतातच. हं. म्हणून करेक्ट. म्हटलं, की कुठलीच अशी जागा नाही आहे आपल्या आयुष्यातली, की जिथे भावना निगडीत नाहीत. आणि भावना निगडीत आहेत तिथे प्रश्न आहेत, प्रॉब्लेम्स आहेत करेक्ट. आणि तिथे पूर्वस्मृती हिलिंग पद्धती काम करते. सो शारीरिक, मानसिक, आर्थिक हं. आता व्याधीचं मी सांगितलं मगाशी, की अनेक अशा आपल्या शरीरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी असे वेगवेगळे ताण अ, जमा असतात. हं. पाठीचा जो खालचा कणा आहे, जो दुखतो. पैशाबद्दलचं जर सतत टेन्शन तुला असेल, तर तो भाग कायम दुखतो तुझा. तो ताण तिथे साठतो. ओके. तो मूलाधार चक्राशी पण निगडीत आहे. सो मूलाधार चक्राशी भावना निगडीत आहे असुरक्षितता. अच्छा. कळलं? मग मला सारखं असुरक्षित वाटतंय ना, पैसा नाही म्हणून. हं. हं. त्यामुळे तिथे मला त्रास जाणवतो. हृदय इथे तुझं प्रेम आहे, जिव्हाळा आहे. हां, कमतरता इथे आहे. हां. मग ती जर मला जाणवते, तर ह्याच्यावर मला प्रेशर येऊन लोकांना हार्ट अटॅक येतात किंवा हां. हार्टचे ब्लॉकेजेस निर्माण होणं कितीतरी हे होतात. सो अशा सगळ्या गोष्टी अवयवांशी निगडीत आहेत हे. म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर या नवरात्रीमध्ये मी एपिसोड टाकलेत. मूलाधार चक्राशी निगडीत अवयव आणि त्याच्याशी निगडीत असलेले आजार. अच्छा. ओके. सो लोकांना ते ऐकू शकतात. ते लोकं ज्याच्यात डिटेल माहिती दिली, की ह्या चक्राशी निगडीत भावना कुठल्या हं. आणि त्या चक्राशी निगडीत असणारे अवयव कुठले आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे ताण हे साचले जातात आणि तुम्ही टॅली करून बघाल तर बरोबर तसं आहे. ओके. साधं रे, आपल्याला जर प्रेशर असेल तर जेवण जात नाही किंवा गेलं तर पचत नाही, हं. ॲसिडिटी होते, गॅसेस होतात. हे इतकं कॉमनली आपण हां. अनुभवतो. हां. त्यामुळे ही कन्सेप्ट ॲक्सेप्ट करण्यामध्ये काहीच हरकत नाही. बरोबर आहे. मन आणि शरीर हे शेवटी एकमेकांमध्ये इतकं गुंतलेलं आहे, हं. की इकडे ठक झालं की तिकडे ठक होणार. तिकडे छान वाटलं की इकडे छान वाटतं. राईट, राईट. ह्या सगळ्या गोष्टींवरती लोकं ट्रीटमेंट्स घेत असतात, हां, म्हणजे डॉक्टरकडे जाऊन वगैरे. पण त्यासकट जर ही पण ट्रीटमेंट चालू हां. केली सपोर्टिव्ह म्हणून. हां. येस. कारण काय की आपण पिल्स आणि हे घेऊन हे आपल्या बॉडीला आपण डॅमेज करतो रे कुठे ना कुठे. हो. हे इंटरनली आपण जर हील झालो, तर आपल्या लाईफसाठी ते चांगलंच असणार आहे. एक्झॅक्टली. कसं आहे मी तेच म्हणते, की ट्रीटमेंट आपण कोणाचीच बंद करत नाही. हां. म्हणजे आता हां. कॅन्सर किंवा कुठल्याही अगदी हं. साधे आजाराचे जरी केसेस आल्या तरी. हां. कारण ट्रीटमेंट आवश्यकच आहे. पण मी मगाशी सांगितलं तसं, की 2 प्रकारचे ताण आपण हील करू शकतो. एक तर हं. कुठल्या मानसिक ताणामुळे हा आजार झालाय, हां. हे आपण हील करतो. त्याच वेळेला हा आजार झाल्यामुळे जो काही मनावर ताण येतो, हं. तो पण आपण हील करतो. ओके. सो दोन्ही बाजूनी त्याचं हीलिंग होतं. बरोबर. आता ॲक्सिडेंटसुद्धा झाला आहे, रिकव्हरीला भरपूर वेळ आहे. कुटुंबातले लोकंसुद्धा त्यांचं त्यांचं रुटीन फॉलो करतात. आपण एका जागी खिळून असतो. हां. किती डिप्रेशन येईल त्या माणसाला. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि सांगितलं गेलेलंच आहे सगळ्या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे, की जेवढं तुम्ही मनापासून ती ट्रीटमेंट स्वीकाराल, हं. तेवढा त्याचा इफेक्ट एन्हान्स होतो. राईट. मग मला जर वाटतं, की काय ट्रीटमेंट घेऊन उपयोग आहे? काही उपयोग नाही. काही बरं होणार नाही.
ही जर माझी मनस्थिती असेल तर त्या औषधांचं परिणाम पण कमी नाही. प्रमाणात होणार. बरोबर आहे. हं. म्हणून मी म्हणते की ही सपोर्टिव्ह हिलिंग सिस्टम आहे. खूप छान. मी तुमचा नंबर आणि पूर्ण डिटेल जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. कोणाला ह्या ट्रीटमेंटची गरज असेल तर तुम्ही नक्की मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे तुमच्या पण लाईफमध्ये चेंजेस तुम्हाला अनुभवता येतील. तर थँक यू सो मच मॅम. Yes. खूप बरं वाटलं. Okay. आणि हे जे बुक्स आहेत ह्यांचे पण डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन Okay. करतो. कुणाला चालेल. परचेस वेबसाईटवरून हो. करायचे असतील ते परचेस करतील. तर थँक यू सो मच. येस. धन्यवाद. धन्यवाद. मलाही छान वाटलं. तू इतकं म्हणजे बोलतं केलंस मला हां. खूप. त्यामुळे आपसूक छान असं वेगवेगळं सांगितलं गेलं. हो, सो मला नक्की. पण छान वाटतंय आज इकडे येऊन. थँक यू ओके. सो मच. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.